वेलकम एव्हरीवन. वेलकम टू द डे 3. आय होप आवाज सर्वांना येत असेल क्लिअर. येस. सो टाईप 1 इन द चॅट बॉक्स इफ यू आर गेटिंग माय व्हॉइस क्लिअरली. टाईप 1 इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. ओके, थँक्यू सो मच. सो व्हिडिओ सुद्धा क्लिअर असेल अशी आशा करतो. आता व्हिडिओ आणि आवाज दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. व्हेरी गुड. सो वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या डे 3 मध्ये. डे 3 आहे ना आपला आज. ठीक आहे. सो वेलकम टू डे 3. कसे तुमचे 2 दिवस गेले आणि तिसरा दिवस आला? ओके. सो बऱ्याच लोकांना जाणवलं नसेल, आम्हाला सुद्धा जाणवत नाही. आम्हाला तर असं वाटते कधी 2 वाजतात आणि कधी बॅच चालू होते. ओके. सो एव्हरी मंडे, प्रत्येक सोमवारी आपली एक नवीन बॅच चालू होत असते फ्री सेशनची. ठीक आहे. आणि ती सोमवार ते शनिवार अशी चालते. आणि त्यानंतर मग पुढची बॅच सोमवारी चालू होते. त्यानंतर पेड बॅचेस जे असतात, जे सेकंड आणि थर्ड लेवलच्या असतात, त्यानंतर चालू होत असतात. सायंकाळचा वेळ असतो त्याचा. सो आता हे मी तुम्हाला काय सांगतोय आज, द रिझन बिहाइंड दॅट, की तुमच्या आसपास असं जर कोणी असेल की तुम्हाला असं वाटते की ज्याला गरज आहे बाबा या कोर्सची, तर तुम्ही त्या व्यक्तीला, जो मेसेज तुम्हाला आम्ही ग्रुपवर शेअर केला होता एक, तो आजही पुन्हा शेअर करू. तो मेसेज तुम्ही त्याला शेअर करू शकता. त्या माध्यमातून ॲटलिस्ट एक छोटंसं काम आपल्या माध्यमातून होईल. आपण त्याचं मीडियम बनवू. येस ऑर नो एव्हरीवन, राईट? सो प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे. प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. रोज सांगायचं काम नाही पडलं पाहिजे, आपण चालू केले पाहिजे व्हिडिओ, है ना? ओके. आज गौरी गणपतीचा दिवस आहे. सो त्या मानाने अटेंडन्स कमी जास्त होऊ शकते. पण जे पण लोक इथं आले आहेत त्यांचं मी खरं मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच की तुम्ही इथे आहात. इट मीन्स यू आर व्हेरी सिरियस अबाउट युअर सेल्फ. यू आर व्हेरी सिरियस अबाउट युअर लाईफ. ओके. दॅट्स वाय हा 1 तास तुम्ही काढलेला आहात आहे. ऑब्व्हियसली आम्ही पण काढलेला आहे. सो वी आर ऑल्सो सिरियस, राईट? सो वी बोथ आर सिरियस अबाउट व्हॉट एव्हर वी वॉन्ट टू अचीव. असं म्हणतात की बाबा, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट पाहिजे असते लाइफ में, है ना? कोणाला जर का राह चलते किसी इंसान को अगर आप पूछ लो कि तुझे क्या चाहिए, तो वो भी आपको 10-12 चीज़ों की लिस्ट दे देगा आराम से, कि सर मुझे ये चाहिए, ये चाहिए, ये चाहिए, ये चाहिए. मगर जब बारी आती है उन चीज़ों को चेज करने की, जब बारी आती है उन चीज़ों को पाने की, उसके लिए मेहनत करने की, उसके लिए कुछ डेडिकेशन एफर्ट्स करने की, तब शायद 95 to 98% पीपल गो बैक टू द पवेलियन. है ना? नॉर्मल लाइफ में, अरे यार छोड़, कहाँ होगा वो. सो दॅट इज द रिझन की 100 पैकी 3-4-5%च लोक यशस्वी होतात त्यांच्या लाईफमध्ये, किंवा ते त्या गोष्टी करू शकतात ज्या त्यांना करायच्या असतात. ओके. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आजच्या घडीमध्ये 2024 चालू आहे सध्या. आता एक नॉर्मल लाईफ जगणे, एक स्मूथ आयुष्य ज्याला आपण म्हणतो, की कुठल्याही प्रकारचं काळजी नाही, कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही, नॉर्मल आयुष्य माझं चालू आहे, एव्हरीथिंग इज ओके ओके, एवढं जगणं ही फार मोठं चैलेंज झालेलं आहे. हाउ मेनी पीपल एग्री विथ मी? येस, नो, एवरीबॉडी. है ना? ये भी बहुत बड़ा चैलेंज है बहुत सारे लोगों के लिए, क्योंकि हर वक्त हमें कुछ ना कुछ दिख रहा है, हर वक्त हमें कुछ ना कुछ सुनाई दे रहा है. आणि त्या ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टीमुळे आपण रोज क्षणाक्षणाला डिस्टर्ब होत आहोत. है ना? आता ते नवीन ट्रेंड आला, रील्स, शॉर्ट व्हिडिओ, 30 सेकंदाचे, 60 सेकंदाचे. कोणी पण येऊन तिथे ज्ञान देऊन जाते आपल्याला. है ना? 1 सेकंद हा. सो कोई भी आके उधर अपने ज्ञान दे के चला जाता है और हम सुनते हैं, अरे बाप रे बाप. सो दीज थिंग्स आर मेकिंग अस डिफोकस्ड. आय एम रिपीटिंग अगेन. ह्या गोष्टी आपल्याला डिफोकस्ड करत आहेत त्या गोष्टीवरून, जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच्यावर फोकस नाही करू देत आहे. आणि काल की परवाच मी शेअर केलं होतं तुम्हाला की युअर एनर्जी फ्लोज वेअर युअर फोकस गोज. सो फोकस फार इम्पॉर्टंट आहे. की फोकस कशावर आहे माझा, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट होणार आहे, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आणि कधी कधी आपण चुकीचा फोकस करतो, लक्षात घ्या. चुकीचा फोकस म्हणजे जी गोष्ट नाही पाहिजे त्याचा फार विचार करतो आपण. बट अल्टिमेटली तुम्ही त्याच गोष्टीवर फोकस करत आहात. अल्टिमेटली यू आर अट्रॅक्टिंग द सेम थिंग इन युअर लाईफ. जे झालं नाही पाहिजे त्याचा विचारच कशाला करायचा आहे, जे झालं पाहिजे त्याचा विचार करा ना.
मागच्या बॅचमध्ये एक पार्टिसिपंट होते. त्यांना काहीतरी 4 की 5 गोळ्या चालू होत्या, काहीतरी डायबिटीजच्या की कशाच्या तरी. त्यांनी जेव्हा 3-4 दिवसात सेशन अटेंड केलं, त्यांनी पर्सनली कॉल केला. सेशनमध्ये नाही बोलले, ते पर्सनली कॉल केला. ते म्हणे, सर मला हे अशक्य वाटते की माझ्या 5 गोळ्या बंद कशा होतील. मी म्हटलं, कोणी सांगितलं तुम्हाला बंद होतील? बंद होतील हे म्हणतच नाही आहे. त्या 5 वरून जर का 2 वर जरी आले तुम्ही तरी ठीक है ना, ओके है ना, येस और नो? डेली की 5 गोलियां खा रहे हो यार, सुबह उठे की गोली, शाम को सोते वक्त गोली, आधी जिंदगी तो गोली खाने में जा रही है हमारी, येस और नो? किती लोक आहेत असे आपल्या आसपास बघा. बॉक्स भरलेले असतात, बॉक्स मस्त सुंदर असे. अरे घे बरं तो बॉक्स, दे बरं. जेवणाच्या आधी गोळी, जेवणाच्या नंतर गोळी. 80% ऑफ युअर डिसीजेस आर मेड बाय युअर थॉट्स. हॅलो एव्हरीवन. हे मी म्हणत नाही, हे मी म्हणत नाही, हे सायन्स म्हणते की 80% ऑफ युअर डिसीजेस आर मेड बाय युअर थॉट्स. आपके विचारों से बनी है आधी बीमारी, है आधे से ज्यादा. उसको अगर अलाइन कर लिया हमने सही, मधा मधात भाषा चेंज होत राहत्या, सॉरी फॉर दॅट. त्याला जर का आपण अलाइन केलं व्यवस्थित, सो काही डिसीजच नाही होणार आपल्याला, है ना? राईट. चॅटबॉक्स जरा बंद करून टाकतो मी, म्हणजे कसं आहे डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे. सो तो आहे मुद्दा. ठीक है, सो हमें वो करना पडेगा अभी. नाव लेट्स गो अहेड. चला, बऱ्यापैकी लोक जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. सो वेलकम ऑल ऑफ यू. आज आपला डे 3 आहे. पुढे जाण्याआधी एक गोष्ट सांगतो. आज आपण शरीर आणि चक्र याबद्दलची माहिती घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण 3 कॉन्सेप्ट समजणार आहोत, ज्या की फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत आपल्या जीवनातल्या. त्या आपण समजू आणि नंतर आपण शरीर आणि चक्र याच्यावर आपण जाऊ. ठीक आहे, की शरीर काय आहे तुमचं, चक्र कुठं असतात तुमचे, त्यांनी काय इफेक्ट होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. 2च दिवस झालेले आहे, अजून 4 दिवस बाकी आहे. अजूनही जर का 100% सरेंडर या मोडमध्ये नसाल, सो 100% सरेंडर या मोडमध्ये या. ॲटलिस्ट दुपारी 2 ते 3 मला काहीच माहीत नाही असे वागा. मला फक्त ग्रहण करायचं आहे असे वागा. तरच ते आतमध्ये जाईल. दिमाग को खोलो. उसका ढक्कन अगर बंद करके रखोगे, सो कुछ नहीं जाएगा अंदर. मग काय होईल माहिती आहे का? तुम्ही आले, तुम्ही 6 दिवस सेशन बघितलं आणि तुम्ही गेले. फायदा काहीच नाही होणार. सो इफ यू वॉन्ट मॅक्सिमम बेनिफिट ऑफ दिस प्रोग्राम, देन यू हॅव टू बी इन सरेंडर मोड. सरेंडर मोडमध्ये राहा. की हा मुझे सीखना है, मुझे समजना है, हे काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे, मला ते अप्लाय करायचं आहे. ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे. काल मी सांगितलं होतं, होमवर्क टाकलं होतं. किती लोकांनी केल्यावर ऍक्टिव्हिटी? शो मी युअर हँड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि स्मिता मॅडम, स्पेशली तुम्हाला थँक्यू की तुम्ही दोघंही जण बसता रोज. खूप चांगली गोष्ट आहे, स्मिता बोरकर. सो आपल्या फॅमिली मेंबरलाही जर का आपण घेऊन बसत असू, तर दॅट्स अ गुड थिंग. शक्यतोवर पॉसिबल असेल ना, जर का काही तुम्हाला अडचण असेल, आय अंडरस्टँड की काही फिजिकल प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, पण शक्यतोवर प्रॉब्लेम असेल तर बसून करा सेशन. इट्स नॉट अ टाइमपास सेशन. डोंट ट्रीट इट ॲज लाईक दॅट. समबडी इज टेकिंग टू मच एफर्ट्स. कोणीतरी खूप सारे एफर्ट्स करत आहे याच्यासाठी. त्यामुळे मेक शुअर की आपण प्रॉपर बसून हे सेशन अटेंड करत आहोत, कारण की आपण आपल्याला 100 लोक बघत आहेत बाकीचे. ठीक आहे. सो आय होप इट इज क्लिअर. आणि जर का काही पॉसिबल नसेल, काही अडचण असेल, सो मेक शुअर युअर कॅमेरा शुड बी ऑफ. है ना? क्लिअर? ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे फिर. अभी 3 गोष्टी आपण बघणार आहोत बघा. खूप महत्त्वाच्या 3 गोष्टी, ज्या की आपल्या लाईफमध्ये डेली रुटीनमध्ये फार महत्त्वाचे असतात. मी आधीच तुम्हाला सांगितलं की 80% ऑफ युअर डिसीज आर मेड बाय युअर थॉट्स. तसंच 80% तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम किंवा अडचणी किंवा वॉट एव्हर यू कॉल इट, ते पण काय आहे? बिकॉज ऑफ युअर थॉट्स. तुमचे विचारांनी बनलेले आहेत ते. ते म्हणतात ना की सिच्युएशन हॅपन्स टू यू, दॅट इज 10%, अँड हाऊ यू रिॲक्ट. तुमच्यासोबत जे होते ते फक्त 10% आहे, पण त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देता ना, ते 90% डिसाईड करते की काय होणार आहे. पण आपण कसं आहे माहिती आहे का? आपण गोष्टी ऐकतो. आपण म्हणजे आपण म्हटलं, मी तुम्ही नाही म्हटलं. आपण गोष्टी ऐकतो पण त्याच्यावर अप्लाय बऱ्याच वेळा करत नाही. सो मेक शुअर की या 6 दिवसानंतर आपण त्याची तरी, या 6 दिवसांमध्ये, नंतर नाही, या 6 दिवसांमध्ये आपण त्याची सवय लावू, की छोटीशी का होईना,
मी एक गोष्ट तरी अप्लाय करेन. मला 6 दिवसात 6 गोष्टी सांगितल्या ना, मी एक तरी करून पाहिजे. बघू काही फरक पडतो का. है ना. फर्क पडला तो चांगलाच है, नहीं पडला तो वैसे भी जिंदगी चल रही है, वैसे भी चल रही है ना. कोई बहुत बड़ा तो डिफरेंस नहीं आ जाएगा. सो करने में क्या दिक्कत, और पैसा तो लग नहीं रहा उसके लिए, फ्री में है, करायला फ्री आहे ना. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द डे. सो हा 6 दिवसाचा प्रोग्राम आहे. आम्ही नेहमी म्हणतो की रेकी ही शिकायची नसते, ती जगायची असते. इट्स नॉट फॉर लर्निंग, इट्स अ लाईफस्टाईल. तुमच्या डेली लाईफस्टाईलमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे. आमचे एक सर होते जे आम्हाला इंग्रजी शिकवायचे, 2011ची गोष्ट आहे ही. ते नेहमी म्हणायचे की इंग्लिश ऐसा बोलो की वो तुम्हारे ब्लड में घुस जाए. तसं मी तुम्हाला सांगतो की रेकी अशी शिका की ती तुमच्या ब्लडमध्ये गेली पाहिजे. झोपेत, जागं असताना, प्रत्येक वेळी तुम्हाला त्या रेकीचं रिमाइंडर झालं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्ही त्या गोष्टी अप्लाय केल्या पाहिजे. प्रत्येक वेळी तुमच्या तोंडातून थँक्यू निघालं पाहिजे. एवढं जेव्हा तुम्ही टाकाल या गोष्टीला स्वतःमध्ये, फिर कोई नहीं रोक सकता आपकी जिंदगी को बदलने से. ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे. सो वेलकम टू डे 3. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या या दिवसाची सुरुवात मी करतो या एका वाक्यापासून. ते वाक्य आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. सब कुछ अपने पास ही है, सब कुछ अपने अंदर ही है. बट त्याची काय आहे, जाणीव नाही आहे आपल्याला. काय आहे, जाणीव नाही आहे. हनुमानजी जेव्हा समुद्राच्या बाजूला उभे होते आणि लंकेत जेव्हा जायचं होतं, तेव्हा कोणालाच कॉन्फिडन्स नव्हता. इव्हन हनुमानजीलाही कॉन्फिडन्स नव्हता की मी करू शकेल की नाही. त्यांच्यामध्ये नव्हती का शक्ती? येस होती. मी काल आणि परवाही सांगितलं, तुमच्यामध्ये नाही आहे का? आहे. काल मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन सांगितलं, नाही आहे का? आहे. मुद्दा कुठं आहे की त्याची जाणीव नाही आहे आपल्याला. तर जाणीव करून देण्यासाठी कोण पाहिजे? कोण पाहिजे? कोण पाहिजे चॅटबॉक्समध्ये सांगा जरा. मी चॅटबॉक्स ओपन करतो. कोण पाहिजे? जामवंत पाहिजे. कोण पाहिजे? जामवंत. तुमचा जामवंत तुमच्या समोर बसलेला आहे पांढरे कपडे घालून. दिसतो का तुम्हाला? किती लोकांना दिसतो? हाँ. सो जामवंत चाहिए. जामवंत ने बताया हनुमान जी को कि भैया, हा समुद्र काहीच नाही आहे तुझ्यासाठी. समजलं का? तू असे 100 समुद्र लांबून जाऊ शकतो. तुम्ही तो काय गोष्ट करता का? खरं काही पण सांगता तुम्ही. अरे बाबा, आठव तू काय केलं होतं लहान असताना. तू सूर्य पकडायला गेला होता, सूर्य. मग त्याला वाटतं की येस, हा मी हनुमान आहे. तशी आपली कथा आहे. तशी आपली गोष्ट आहे. सर्व आपल्यामध्ये आहे. तुझं आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. तुला माहितच नाही तुझ्याजवळ काय आहे. सोने के खान पे बैठे हम, गोल्ड माइन पे, लेकिन हमें पता ही नहीं कि हम जहाँ पे बैठे हैं उसके नीचे गोल्ड माइन है. त्याची जर का कोणीतरी जाणीव करून दिली, कोणीतरी जर का हात जरी ठेवला असा की तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, तरीही आपण जग जिंकू शकतो. येस और नो, हाऊ मेनी पीपल ॲग्री? किती लोकांना असं वाटते, खरं सांगा मनातून, कि हाँ यार, किसी ने अगर हाथ रख दिया ना, तो हम बढ़ जाएंगे आगे. बस उस हाथ के लिए रुके हैं हम. पता है. आणि देवाच्या कृपेने, तुमच्या चांगल्या कर्माने तो हात आलेला आहे तुमच्याकडे. 6 दिवसाच्या प्रोग्राममध्ये तुम्ही आले, तो हात आलेला आहे. ते माध्यम कोणी असू शकते. मी असू शकतो, आरती मॅडम असू शकते, कोणी असू शकते माध्यम. आम्ही माध्यम आहे. वी आर नॉट द गॉड, वी आर नॉट समबडी, वी आर द ओनली मीडियम. आम्ही तेच करतो जे आम्हाला मेसेज आला ना वरून, रे सर. मेसेज कोण आहे आम्हाला देणार? ऊपर वाला ही है ना. तो उसने ही सोचा है तुमको आगे बढ़ाने का. अँड दॅट्स वाय यू आर हिअर. म्हणून म्हणतो मी, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. पण तुला जर का त्या गोष्टीची जाणीव झाली, तुला जर का हे माहीत पडलं की तू काय आहेस, तुझ्यामध्ये काय आहे, तर कदाचित तुझी लाईफ इथून पुढं 360 डिग्री चेंज होऊ शकते. ज्याची जाणीव मला 2019 मध्ये झाली. तोपर्यंत मी काम करत होतो, काम करत नव्हतो अशातला भाग नाही. पण कुणीतरी हात ठेवला, कुणीतरी विश्वास दिला, कुणीतरी सांगितलं की येस यू कॅन डू इट. म्हणून मी हा प्रोग्राम फ्रीमध्ये चालू केला कि शायद मेरे हाथ से 100-200 लोग आगे बढ़ जाए तो बहुत अच्छी बात है. उनकी ब्लेसिंग्स मुझे मिलेगी. राइट. नाउ द सेकंड कॉन्सेप्ट इज हिअरिंग वर्सेस लिसनिंग. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हिअरिंग अँड लिसनिंग? इंग्लिशमध्ये जाऊ नका हा. मी इंग्लिशचा क्लास नाही घेत आहे, मी स्पिरिच्युअल क्लास घेत आहे. सो हिअरिंग आणि लिसनिंग. हिअरिंग म्हणजे ऐकणे आणि लिसनिंग म्हणजे पण ऐकणेच. पण हिअरिंग आणि लिसनिंग मध्ये फरक आहे की हिअरिंग म्हणजे ते ऐकणे जे तुम्ही आता ऐकत आहात, आणि लिसनिंग म्हणजे ते ऐकणे
जे तुम्ही ऐकल्यावर त्याच्यावर इम्प्लिमेंट कराल. 100 गोल्स लिहा. किती लोकांनी लिहिले? त्याच्यातले 10 गोल्स असे लिहा जे तुम्हाला पुढच्या 1 वर्षात अचीव्ह करायचे आहे. किती लोकांनी लिहिले? काही लोक तर अजूनही या कन्फ्युजन मध्ये आहे की डायरी कोणत्या कलरची घेऊ सर मी. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितलं होतं, दीज आर द टूल्स. किती लोकांनी सुपारीचा गणपती केलेला आहे घरी? एखादी पूजा होती आणि गणपतीच सापडत नव्हता. मग महाराजांनी काय म्हटलं? ते जे होते साधू महाराज, सुपारी घ्या, सुपारी चालते, गणपती होऊन जाते. लाल फूल नाही आहे. मग आता पूजा होणार नाही का? अहो, हे फूल, हे सुपारी, हे घंटी, हे फक्त एक काय आहे? टूल आहे. डायरी कोणती वापरता, पेन कोणता वापरता, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. जे लिहायला सांगितलं ते लिहिलं का? नाही. आम्ही कशात अडकलो? आम्ही याच्यात अडकलो की सर डायरी कोणत्या कलरची पाहिजे, सर ते लाईनवाली पाहिजे का, सर ते प्लेन पाहिजे का. यांनी काहीच होत नसते. एवढं क्लिअर तुम्हाला कोणी सांगणार नाही अख्ख्या भारतात. गॅरंटी देतो छाती ठोकून. हे मी लाईव्ह बोलत आहे, हा व्हिडिओ युट्यूबवर जाणार आहे ओपनली. डेफिनेटली त्या पेनाचा कलर कोणता आहे, त्या डायरीचा कलर कोणता आहे, याच्यावरून थोडा फरक पडेल, 5-10%, 20%. पण 80% काम कशाचं आहे की तुम्ही काय लिहिता. तुम्ही लिहिता की नाही लिहत. तुम्ही गोष्टी फॉलो करता की नाही करत. की तुम्ही त्याच्यामध्ये डाऊट क्रिएट करता की असं डायरीवर लिहून झालं असतं तर मग तर बस. मी 2019 पासून रोज लिहितो डायरी. माझ्या आसपासचे जे लोक आहेत त्यांना माहित आहे, माझ्या घरी 4-5 डायऱ्या भरलेल्या आहे. मी दाखवली होती त्या दिवशी. मुझे नहीं पता यार होगा कि नहीं होगा, मेरे साथ हो रहा है बस. सो मेरा बोलना है आप भी करो. अरे जैसी जिंदगी है उससे अगर थोडी भी बेटर हो जाए तो अच्छी बात आहे ना. म्हणून मी म्हणतो की एक असते हिअरिंग आणि एक असते लिसनिंग. लिसनिंग म्हणजे ते की जे ऐकून त्याच्यावर ऍक्ट करतो आपण. ऍक्ट केलं, ऍक्शन घेतली. ऍक्शन घेतली म्हणजे लिसनिंग केली आपण. इज दॅट क्लिअर? येस, नो, एव्हरीबडी. इज दॅट क्लिअर? नाव हाऊ मेनी पीपल आर गोइंग टू आस्क मी अबाउट द डायरी कलर? किती लोक मला आज पुन्हा विचारणार की सर डायरीचा कलर कोणता असला पाहिजे? कोणताही असू द्या. मी तुम्हाला अमेझॉनची लिंक पण शेअर केली होती. जर तुम्हाला पाहिजेच आहे की नाही मला येल्लोच पाहिजे तर येल्लो घ्या. तुम्हाला असं वाटतेच की नाही मला सर पूजा पूर्ण श्रद्धेनंच करायची आहे, मला लाल फुलच वाहायचं आहे गणपतीला, तर वाहा लाल फुल. काही प्रॉब्लेम नाही. पण एखादा रस्त्यावरचा माणूस आहे की ज्याच्याकडे ते लाल फुल घ्यायला पैसे नाही, त्याची तो ऐकणार नाही का हो प्रार्थना? येस और नो? ऐकणार नाही का त्याची प्रार्थना? देव देव कधी भेदभाव नसते करत, लक्षात ठेवा. आणि तुम्ही कोणाला मागताय? त्याला मागताय तुम्ही. वो ये नहीं देखेगा कि आपने लाल फूल लाया कि नीला लाया कि नहीं लाया. 2 हस्तक आणि एक मस्तक, बस एवढंच पाहिजे त्याला. काय पाहिजे त्याला? 2 हस्तक आणि एक मस्तक. एवढं जरी तुम्ही केलं तरीही तो तुमच्यावर कृपा दाखवणार आहे. येस और नो एवरीबॉडी? एग्री? सो अगली बार से इन चीजों में कभी मत जाना. कभी मत जाना. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला आणि शेवटचा कॉन्सेप्ट आहे माझा. तो आहे लेखन आणि लिखाण. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेखन आणि व्हॉट इज द लिखाण. लिखाण काय आहे आणि लेखन काय आहे? लेखन ते आहे जे तुम्ही लिहिता की आज मला डीमार्टला जायचं आहे, 2 किलो साखर, 1 किलो तेल, है ना, 2 चहाच्या पुड्या, 3 अगरबत्तीचे पुडे. हा, कोणता चांगला अगरबत्तीचा, कोणता आपल्याला जो बरा वाटते तो आणतो आपण. पण त्याचा सेंट चांगला आहे का, तो घेऊन आहे. त्याला म्हणतात लेखन. म्हणजे जे तुम्ही डेली रुटीनमध्ये काहीतरी लिहिता, काहीतरी लिहिता टाइमपास म्हणून, त्याला म्हणतात लिखाण, सॉरी, लेखन. पण लिखाण काय आहे? तुम्ही आता ह्याच्यातले काही ऐकत असाल रोजचं आणि लिहित असाल तुमच्या डायरीमध्ये, असं मी आशा करतो की लिहित असाल, तुम्ही लिहायला सांगितलं होतं. लिखाण म्हणजे काय? लिखाण म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी फिलिंग क्रिएट करता. यू क्रिएट, तुम्ही लव्ह लेटर लिहिता समजा, एक्झाम्पल, ते लिखाण आहे. तुम्ही कोणाला तरी पत्र लिहिता प्रेम भावनेने, ते लिखाण आहे. तुम्ही तुमच्या फिलिंग्स लिहिता, ते लिखाण आहे. तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच दिवशी की रोजचे अनुभव लिहा की तुम्हाला आज कसं वाटलं. काही जणांना सांगितलं ग्रुपमध्ये लिहा, ते असं लिहितात, नाईस सेशन. त्याच्या खाली दुसरा रिप्लाय, व्हेरी नाईस सेशन. त्याच्या खाली अजून एक तिसरा रिप्लाय, गुड सेशन. एक्सप्रेसच होत नाही ना हो आपण. मग आपलं चक्र कोणतं ब्लॉक होते? थ्रोट चक्र. ते आपण आज शिकणार आहे. मग आपण म्हणतो की सर माझे तर चक्रच इम्बॅलेन्स आहेत हो. कसे होतील ते बॅलन्स बाबा? तू बोलतच नाही. तू बोलतच नाही.
तुला बोलायला एवढा चान्स दिला, एवढा ग्रुप दिला, बोल त्याच्यावर. त्याच्यावर नको बोलू, तुझ्या डायरीवर तर लिही, प्रायव्हेटली कमीत कमी. तुम्हाला माहिती आहे का, एक गंमत सांगतो मी तुम्हाला. आता चक्र आपण शिकणारच आहोत, पण त्याच्या आधी एक गंमत सांगतो. तुम्ही असे आसपास किती असे म्हातारे लोक पाहिले की जे खोकलत असतात, नेहमी खोकलत असतात, ते बघितले का आसपास, बघितले का? 60-70 वर्ष झाले की त्यांना म्हणजे नेहमीचा प्रॉब्लेम असते की ते खोकलत राहतात, असतात का असे? येस नो? हँड रेस करून दाखवा बरं जरा, बाकीच्यांनी समजू द्या की तुम्ही पाहिले आहे का. पाहिले आहे ना असे लोक? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला काय. एक एज झाल्यानंतर, समजा 50, 55, 60, एक एज झाल्यानंतर काय होते की प्रत्येक जण आपापल्या कामात असतो, मुलं मुलांच्या कामात, सुना सुनांच्या कामात, नातू नातवाच्या कामात. आणि हे म्हातारे लोक पडतात एकटे. त्यांचा एखाद्या वेळेस जो साथीदार असतो, समजा नवऱ्याचा बायको किंवा बायकोची नवरा, ते पण गेलेले असतात या जगातून. आता हे यांचं आयुष्य कसं तरी काढत असतात, त्यांना खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या असतात. त्या एजमध्ये ना मित्र असतात, ना काही असते, बऱ्याचदा नसतात अशा गोष्टी. मग एकच माध्यम असते की मंदिर. ते तिथं पण काही लोक जात नाहीत, काही लोकांना पटत नाही त्या गोष्टी. तर ते ब्लॉकेज क्रिएट होते, बोलायचं खूप असते, ते ब्लॉकेज क्रिएट होते, आणि त्यामुळे त्यांना खोकला होतो, माहिती आहे का? म्हणून मी सांगतो ना की 80% आर युअर प्रॉब्लेम्स और डिसीजेस आर मेड बाय युअर थॉट्स. इम्प्लीमेंट करके देखो इसको, अगले 2-3 महीने में आपको समझ जाएगा, फिर आओ वापस कि हाँ सर खूप फरक पडला. सो ते असे लोक तुम्ही बघितले का बरं आहे? हे थ्रोट चक्र ब्लॉक आहे, ते आपण शिकणारच आहोत. म्हणून मी सांगतो की लेखन आणि लिखाण. लिखाण ते आहे जे तुम्ही इंटेन्शनली काही फिलिंग त्याच्यामध्ये टाकून तुम्ही लिहिताय. सो इफ यू लाईक दिस प्रोग्राम, तुम्हाला हा प्रोग्राम आवडला, मनातून काय येत आहे ते सरळ लिहा. लिहा लिहा लिहा, घाबरू नका, लिहा की खूप बरं वाटलं. काही लोकांना ते बोलण्याची ही कधी कधी भीती वाटते की मी असं बोललो तर जास्त ओव्हर तर होऊन नाही जाईल, मी ओव्हर ऍक्टिंग तर नाही करीन. अरे काय क्या क्यों सोचना है यार, क्यों सोचना है? काय विचार करून काय भेटणार आहे आपल्याला? कोण मला सांगा, तुम्ही मला ओळखत होते काय आजच्या पहिले, म्हणजे ह्या 2 दिवस 3 दिवसाच्या आधी? मी तुम्हाला आजही ओळखतो का? हा 100-200 लोक इथं बसतात, मी प्रत्येकाला नाही ओळखू शकत. आणि हे जे 100-200 बसलेले आहे, हे तुम्हाला ओळखतात का? नाही. मग तुम्ही काही बोलले समजा आज, तुम्ही शेअर केला समजा आज एक एक्सपिरियन्स, तुम्ही समजा रडले व्हिडिओवर, काही फरक पडणार नाहीये तुम्हाला सांगतो मी. उलट ते तुम्हाला अप्रिशिएट करतील. आणि आजचा दिवस गेला की हे 100-150 लोक जर सोडले तर जगात किती लोक आहे हो? 700 बिलियन. किती होतात ते मला माहित नाही, 700 बिलियन आहेत पण. म्हणजे हे 100 जर कमी झाले यातून तर काही फरक पडणार आहे का? सो वाई वी आर थिंकिंग टू मच कि कौन क्या सोचेगा? अरे कौन क्या सोचेगा ये भी आप सोचोगे तो वो क्या सोचेगा? तो सोचना बंद करो और काम सुरू करू. तर लिखाण म्हणजे काय आहे की ते लिहा रोज रोज रोज. हे फक्त प्रोग्राम पुरतं नाही आहे, रोज लिहा. मी वयाच्या 8व्या वर्गात होतो तेव्हापासून मी रोजनिशी लिहितो. बाय गॉड ग्रेस मला सांगितलं कोणीतरी, म्हणजे माझ्या घरच्यांनीच. रोजनिशी लिहितो मी. कधी कधी नाही लिहत, पण डेली लिहितो मी की आज काय झालं. सो लिहा, राइट डाउन युअर गुड एक्सपीरियंसेस ऑफ द डे, कि आज अच्छा क्या हुआ मेरे साथ. जनरली हम यही सोचते कि आज बुरा क्या हुआ मेरे साथ. अरे आज हे काम झालं नाही, आज ती भेटली नाही, आज त्यांनी पैसे दिलेच नाही. काहीतरी भेटलं असेल ना दिवसभरात. महालक्ष्म्या चालू आहे, गौरी आलेल्या आहे, चांगलं जेवण भेटलं असेल, घरचा स्वयंपाकाचा त्रास वाचला असेल, 4 मैत्रिणी भेटल्या असतील, 4 मित्र भेटले असतील, है ना? काहीतरी तर चांगलं झालंच असेल. ते लिहा. माहेरी जायला मिळालं असेल कदाचित काही लोकांना, है ना? काही लोकांचा डोक्याचा त्रास गेला असेल 2-3 दिवस कदाचित, की अच्छा गेली का ही माहेरी, बरं आता मी फ्री आहे. अरे किती खुशीच्या गोष्टी आहे ह्या. बघायचा बघायचा दृष्टिकोन पाहिजे फक्त, बरोबर आहे की नाही? बघायचा दृष्टिकोन बदलला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, आहे की नाही? आता बघा बरं, स्मिता मॅडम आणि त्यांचे मिस्टर रोज अटेंड करतात सोबत बसून. एन्जॉयच करत आहे ना यार, दे आर स्पेंडिंग टाइम टुगेदर. सो एन्जॉय है मेरे हिसाब से ये, की एकमेकांसोबत टाइम घालवत आहेत, चांगल्या गोष्टी शिकत आहेत. ते बघून बसून एखादा मूवी पण बघू शकले असते. सो दीज आर द थिंग्स विल मेक युअर लाईफ हैप्पी. बट उनको ही हम क्या कर देते हैं, इग्नोर कर देते हैं. ठीक आहे. सो चला आता आपण चक्र समजून घेऊ. आरती मॅडम तुम्हाला चक्र सांगतील, मग त्यानंतर मी पण थोडंसं तुम्हाला पुन्हा चक्राचं माहिती देतो, आणि आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ. आतापर्यंत जे शिकले ते समजलं? येस नो? जरा हात दाखवून द्या सर्वांनी. येस नो एव्हरीबॉडी? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो आगे बढ़ेंगे. आरती मैडम ओवर टू यू प्लीज. यस. Thank you. Thank you so much, sir.
खूप खूप स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये. आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि आतापर्यंत सरांनी जे सांगितलं ते खरंच खूप छान होतं. आणि नक्कीच ह्या गोष्टी नोट डाऊन करत चला. खूप खूप महत्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टींना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळत असतात. ओके. सो आजचा आपला जो टॉपिक आहे शरीर आणि चक्र, याच्याकडे आपण जाऊयात. आणि मी स्लाइड शेअर करते, आपण बघूयात की आपण आज काय काय बघणार आहोत. येस, स्लाइड दिसते. येस. सो शरीर आणि चक्र म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं आहोत रेकीच्या ह्याच्यामध्ये. आज तिसरा दिवस आहे. तर याच्यामध्ये रेकीमध्ये एक्झॅक्टली आपण 7 चक्र बघितली बघितली म्हणजे आज बघणार आहोत माहिती. पण एक आपल्या बोलण्यात ह्या सगळ्या गोष्टी चालत झालेल्या आहेत. तर ही 7 चक्र आपल्या शरीरामध्ये स्थित असतात. आपला जो मणका आहे, बॅकबोन आहे, त्याच्यावरती स्थित असतात. आणि त्यानुसारच आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. त्या कशा काय पद्धतीने हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर त्यासाठी हे शरीराशी कनेक्टेड आहेत. नक्कीच ती दिसत नाहीत डोळ्यांनी, पण नक्कीच त्याला कसं आपण हे करू शकतो किंवा कशी प्रॅक्टिकली सायंटिफिकली ती प्रूव्हन आहेत, या गोष्टी आपण बघूया. ओके. सो शरीर आणि चक्र या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण शरीराचा पार्ट आहे. आणि नक्कीच ही चक्र कशी कार्यान्वित असतात, त्याच्या काय काय माहिती आहे याविषयी आपण सगळ्या गोष्टी पुढे बघूयात. ठीक आहे. सो पुढे जाऊयात. पण त्यापूर्वी आपल्याला एक इंटेन्शन क्रिएट करायचं आहे, जे आपण डेली बेसिसवरती करतो. काहीतरी इंटेन्शन लाईफमध्ये आपण क्रिएट केलं किंवा डेली बेसिसवर केलं, तर आपण त्या दिवसाकडे, त्या जगण्याकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलतो. सो इथे छोटासा कोट आहे की ट्रस्ट द टायमिंग ऑफ युअर लाईफ. जर असं कोणाला वाटत असेल, आता सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. सो असं कोणाला वाटत असेल की कदाचित ही वेळ योग्य नाहीये, ती वेळ योग्य नाहीये, तर असं काही नसतं. आत्ता तुमच्या लाईफमध्ये जे आलंय ना, तर ट्रस्ट द टायमिंग ऑफ युअर लाईफ. म्हणजे आत्ता नाऊ ही जी वेळ आहे ना, ती सगळ्यातली योग्य वेळ. आपल्याला कधी कधी वाटतं की नाही, आता हे 6 दिवसाचं सेशन केलं ना, तर सेकंड थर्ड डिग्रीला ऍडमिशन घ्यायचंय, पण मला नेक्स्ट वीक नाही जमणार आहे, त्याच्या नेक्स्ट वीक नाही जमणार, मग मी पुढची बॅच बघेन. असं तुम्ही जेव्हा प्रोलॉंग करत राहता ना, की तेव्हा मला कदाचित वेळ चांगला मिळेल, असं मिळेल, असं काही नसतं. ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टींचा निर्णय, डिसिजन घेणं फार गरजेचं असतं. कारण आपल्या लाईफमध्ये आपण स्वतः डिसिजन मेकर असतो. आपल्याला असं वाटत असतं उगाचच की इतर कोणीतरी आपल्या आयुष्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे किंवा इतर कोणाचा तरी इम्पॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये होत असतो, पण असं काही नसतं. आपल्या प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला निर्णय स्वतः घेत असतो. प्रत्येक क्षणाला हे ऑब्झर्व करत चला, की प्रत्येक क्षणाला या सेशनमध्ये बसायचं की नाही बसायचंय, हा सर्वस्वी निर्णय तुमचा होता. हे सेशन घ्यायचंय की नाही घ्यायचंय, हा सर्वस्वी निर्णय आमचा होता. सगळ्यांनी एकत्रितरित्या या गोष्टी केल्यात म्हणून आपलं हे सेशन होतंय. कारण एकमेकांचे व्हायब्रेशन एकमेकांना मॅच झाले. आम्ही कंडक्ट करायचा विचार केला, तुम्ही अटेंड करायचा विचार केला, सो यातनं हे झालंय. सो निर्णय हा आत्ता या क्षणात असतो प्रत्येक गोष्टींचा. सो योग्य वेळ म्हणजे ही आत्ताची या क्षणातली आहे. या क्षणामध्ये आपण इथे बसलोय, इथे आपण या सगळ्या चर्चा करतोय, इथे ही योग्य वेळ आहे. त्यामुळे जो निर्णय आहे, स्वतःचे विचार सुद्धा याच नाव मध्ये आत्ता या क्षणामध्ये बदलणार आहेत. आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघायचं आहे. सो आजचं इंटेन्शन आहे की आपण आजच्या दिवशी, जसं रेकीने सांगितलं की फक्त आजच्या दिवशीचा विचार करा आणि आजच्या इंटेन्शन नुसार आत्ता फक्त ही जी मुवमेंट घडते, ज्यात मी बोलते, तुम्ही बघताय ऐकताय, या मुवमेंटचा विचार करा. आणि अशा मुवमेंट मुवमेंट जोडून कधी तुमचा दिवस तयार होईल आणि असंच आयुष्य आपलं पुढे पुढे जात असतं. सो योग्य वेळ अतिशय महत्वाची. सो जे काही टाइम तुमच्या लाईफमध्ये आहे ते टायमिंग वरती बिलीफ ठेवा, विश्वास ठेवा. ठीक आहे. सो पुढे जाऊयात आपण. तर ही 7 चक्र आहेत, वारंवार आम्ही सांगत आहोत याच्याबद्दल माहिती, तर आज ते तुम्ही डिटेलमध्ये बघणारच आहात. तर सहस्त्रार चक्र, सहस्त्रार चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, हृदय म्हणजे इथे अनाहत चक्र आहे, बेली बटनच्या 2 बोट वरती, आपल्या नाभीच्या 2 बोट वरती मणिपूर चक्र आहे, नाभीच्या 2 बोट खाली स्वादिष्टान चक्र आहे, आणि सगळ्यात शेवटी रूट चक्र, त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात, की जे शेवटचं चक्र आहे. ठीक आहे. याविषयी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये कळणारच आहे. शरीर आणि चक्र. चक्र शरीर आणि मन या दोन्हीला सुसंगत ठेवण्यात मोठे योगदान देतात. आपलं जे शरीर आणि मन या दोघांना एकत्र ठेवण्यासाठी, सुसंगत ठेवण्यासाठी चक्रांचा खूप मोठा हातभार आहे. का ते आपण बघूयात. कारण चक्र ही शरीरात जरी असतील तरी चक्रांवरती मनामध्ये आपण जो काही विचार करतो, त्या विचारांचा परिणाम होत असतो. त्यामुळेच ती आयदर बॅलन्स होतात किंवा इम्बॅलन्स होतात. जसं की संस्कृतमध्ये या चक्रांना नाडी असं म्हटलं जातं. आता नाडी हा विषय तुम्ही ऐकलाच असेल. आयुर्वेदिक डॉक्टरांकडे मोस्टली तुम्ही ह्या गोष्टी ऐकता. तर त्या नाडी नाडी चेक करूनच आपल्याला औषध देत असतात. तर त्या
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चक्र आहे हे नाडीशी रिलेटेड असतं. कसं ते आपण बघूया. रेकीचा उपयोग चक्रांच्या ऊर्जा प्रवाहात सुधारणा करण्यासाठी केला जातो. आपली जी काही चक्र आहेत त्यांचे ऊर्जा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी रेकीचा वापर आपण करत असतो. सायन्स या 7 बिंदूंना सिक्रेशनल पॉइंट असं संबोधित करते. हे जे 7 पॉइंट म्हणजे 7 चक्र आपण जे बघतो आहोत, त्या 7 पॉइंट म्हणजे 7 सिक्रेशनल पॉइंट आहेत आपल्या बॉडीमधले, की ज्याच्यामध्ये या 7 बिंदूंवर खूप साऱ्या नाड्या एकत्रित येतात. त्याचा एक पुंजका तयार होतो. बऱ्याचशा नाड्यांचा एक पुंजका तयार होतो आणि तिथे एक विशिष्ट ऊर्जा तयार होते. म्हणजे तो सिक्रेशनल पॉइंट आहे. काही तिथे आपण म्हणतो की काही सिक्रेट केलं जातं. काही पदार्थ, द्रव्य सिक्रेट केलं जातं आणि तिथेच ती ऊर्जा म्हणजे जसं आपण बघायला गेलो तर डॉक्टरी भाषेत त्याला ग्लँड्स म्हणतात आणि आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये याला चक्र म्हणतात आणि ते चक्रांमध्येच एनर्जी बॅलन्स करण्याची ताकद असते. त्या ठिकाणी एक एनर्जी क्रिएट होती. सायंटिफिक भाषेमध्ये ग्लँड म्हणतात. तिथे काही सिक्रेट होत असतात. काही पदार्थ सिक्रेट होत असतो आणि तो जर इम्बॅलन्स झाला तर बॉडीमध्ये काही ना काहीतरी इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होतो. आयदर ते जेव्हा इम्बॅलन्स होतं तेव्हा नक्कीच नको त्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. जसं व्याधी निर्माण होणं, मनामध्ये, मानसिकतेमध्ये होणं, अशा सगळ्या गोष्टी इम्बॅलन्स होत असतात. नंतर या 7 केंद्रांच्या ठिकाणी एक प्रकारचा रस स्त्रवला जातो. आता मी जसं सांगितलं, तेच सिक्रेशनल पॉइंटला का सिक्रेशनल पॉइंट म्हणतात, की तिथे एक रस, द्रव्य स्त्रवलं जातं आणि ते द्रव्य जर इम्बॅलन्स झालं, तर तुमची चक्र इम्बॅलन्स होतात. ते द्रव्य जर बॅलन्समध्ये असेल, जरुरी प्रमाणेच असेल ते, तर नक्कीच तुमची चक्र बॅलन्स असतात आणि या सगळ्यांवरती आपल्या विचारांचा, नकारात्मकतेचा, सकारात्मकतेचा दोन्ही पद्धतीने परिणाम होत असतो. सो आपण आतापर्यंत बऱ्यापैकी नकारात्मक विचार करून ठेवलेला आहे. सो कुठे ना कुठे ही चक्र इम्बॅलन्स आहेत. सो या फर्स्ट डिग्रीच्या माध्यमातून आपण ती बॅलन्स करत आहोत आणि नक्कीच या चक्रांचा जे काही परिणाम आहे तो आपली जे काही चयापचय आहे, रेग्युलर दैनंदिन जीवनाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून या चक्रांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण नॉर्मल लाईफमध्ये डाएट करायचे, फिजिकल एक्सरसाइज करायचे, या सगळ्या गोष्टी बघत आहोत. तर स्वतःला मेंटेन करायचं, स्वतःचं वेट मेंटेन करायचं, खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, लाईफस्टाईल हे सगळं आहे. पण त्याच्याच बरोबरीने जर तुम्ही चक्र याचा अभ्यास करत आहात तुमच्या बॉडीतल्या, तर नक्कीच तुम्हाला त्यातून वेगळ्या प्रकारे पद्धतीने वापरता येईल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. त्यामुळे रेकी ही शिकण्याचा विषय नसून तो अनुभवण्याचा किंवा जगण्याचा विषय आहे. म्हणजेच तुम्हाला ती अनुभूती घ्यायची आहे. लाईफस्टाईलमध्ये उतरवायचं आहे. ओके? सो बघूयात आपण की चक्र म्हणजे काय? की चक्र एका विशिष्ट दिशेमध्ये फिरत असतात. जसं आपला घड्याळाचा काटा फिरतो, बरोबर आहे? एक दिशा आहे त्याला. त्याच्यामध्ये तो क्लॉकवाईज फिरत असतो. हे चक्र पण एका विशिष्ट दिशेमध्ये फिरत असतात. त्यांना चक्र यासाठीच म्हणतात की ती फिरत असतात. जसं चाक आहे. चक्र म्हणजे चाक. चक्र हा संस्कृत शब्द आहे. तर त्याला चाक म्हटलं जातं. तर याच्यामध्ये फिरण्याच्या शक्तीचा संचार शरीरात केला जातो. म्हणजे चक्रांमार्फत शरीरामध्ये एनर्जीचा संचार केला जातो. जन्म जेव्हा आपला होतो ना, तेव्हा ही आपली सगळी चक्र, 7 चक्र याचा आपण रेकीमध्ये अभ्यास करत आहोत. ती 7 चक्र संपूर्णतः बॅलन्स असतात. कारण तेव्हा आपली पाठी एकदम कोरी असते. पण जसं मोठं होत जातो, तशी तशी आपली स्वतःची नकारात्मकता, बाहेरनं येणारी नकारात्मकता आपल्यावरती परिणाम करत असेल, त्यातनं चक्र इम्बॅलन्स व्हायला लागतात. मग पहिल्या डिग्रीमध्ये आपण पहिली जी 4 चक्र आहेत, म्हणजे सहस्रार चक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र आणि हार्ट चक्र ही गतिमान होत असतात, जेव्हा तुम्हाला अटेनमेंट मिळतं. सेकंड डिग्रीमध्ये त्याच्यानंतरचे 2 म्हणजे सोलर प्लेक्सस साखर आणि थर्ड डिग्रीमध्ये तुमचं रूट चक्र गतिमान होतं. म्हणून मिनिमम 3 डिग्री शिकणं गरजेचं आहे आणि तुम्हाला संपूर्ण आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, विचार प्रोसेस किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर नक्की तुम्ही ग्रँड मास्टर करावं. ओके. सो या चक्रांचं संतुलन साधण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि योग यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. किंवा हे सुचवलं जातं की जर चक्र बॅलन्स करायच्यात तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. या पद्धती वापरल्या जातात. ठीक आहे. तर कसं आहे की पहिल्या प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी चक्रांविषयी बरीचशी माहिती सांगितली होती वेगवेगळ्या पद्धतीची, की कार्यप्रणाली कशी आहे चक्रांची, त्याच्या संबंधित अंग कोणते कोणते आहेत, संबंधित भावना काय काय आहेत, संबंधित ग्रंथी कोणत्या कोणत्या आहेत, चक्रामध्ये असंतुलन का होतं, नंतर निर्माण होणारे वेगवेगळे आजार कशा पद्धतीचे आहेत, ते चक्रांच्या रिलेटेड आहेत तर कुठल्या शरीराच्या पार्टशी रिलेटेड, या सगळ्या विषयीची माहिती आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत. सो आपल्या प्राचीन काळातील ऋषीमुनींपासून हे सगळं चालत आलेलं आहे. आपण आता मिकाऊ उसूई ही रेकी शिकत आहोत. बरोबर? आपण मिकाऊ उसूई ही रेकी शिकत आहोत. जी जॅपनीज रेकी आहे आणि या रेकीचा आपण अभ्यास करत आहोत. पण आपल्या कल्चरमध्ये, इंडियन आपल्या कल्चरमध्ये सुद्धा या गोष्टी आधीपासून लिहून ठेवलेल्या आहेत. हे विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. ठीक आहे? सो
हे जे चक्र आहेत हे आयुष्यामध्ये काय काय कुठे कुठे काय काय पार पडतात याविषयी आपण डिटेल्स बघूयात. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, दाखवायची, की जसं तुम्हाला काल एक गोष्ट आपण केली परवाच्या दिवशी, की एनर्जी फील केली, त्याच पद्धतीने आज हा एक तुम्हाला स्क्रीन शेअर केली आहे, तुम्हाला दिसत असेल नक्की, की संपूर्ण विश्व तुमच्या आत सामावलेलं आहे. हे संपूर्ण जे काही विश्व आहे ना, हे तुमच्या आत सामावलेलं आहे. तुम्ही या निसर्गाचा एक बिंदू आहात किंवा पार्ट आहात, म्हणजेच तुम्ही हा निसर्ग आहात. हा विचार लिहून ठेवा, हा कोट लिहून ठेवा, की मीच युनिव्हर्स आहे. इथे कुठलाही इगो नाहीये. इथे स्व पण आहे. स्वतःतलं स्वत्व जागृत करणं, त्याला जाणून घेणं हे महत्वाचं आहे. ओके. सो इथे बघा की एक 7 चक्र दाखवले. तिचे तुम्हाला कलर्स वगैरे दिसतीलच. तुम्हाला आता पुढे जाऊन सांगतील पण या गोष्टी. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आपल्या जे 7 चक्र आहेत, त्याचे जे कलर्स आहेत, तसेच युनिव्हर्समध्ये जो रेनबो असतो किंवा ज्याला आपण विबग्योर म्हणतो, त्याचे कलर देखील सेम आहेत. सो यावरनं हे कुठेतरी इनडायरेक्टली प्रूव्ह करू शकतो आपण, की आपण आणि हा निसर्ग हा एकमेकांशी कनेक्टेड आहोत आणि त्याचा एकमेकांशी कनेक्शन जे काही आहे, त्यातनं आपल्याला हे संपूर्णतः जाणवतं किंवा त्याची आपण जाणीव करून घेऊ शकतो, की आपण या निसर्गाचाच पार्ट आहोत. आपल्यामध्ये जी काही प्राण वाहते, प्राणशक्ती आहे, ती सुद्धा रेकीचीच एनर्जी आहे. ज्याचा वापर आपण जेव्हा अटेनमेंट घेणार, त्या स्टेजला तुम्हाला तो प्रॉपर पहिल्या डिग्रीमध्ये 10% तुम्हाला एनर्जी मिळणार आहे. ज्याचा वापर तुम्ही या डिग्रीमध्ये करणार आहात. ओके. सो अशी सगळी ही चक्रांची थोडक्यात बेसिक माहिती आपण बघितली. आता प्रत्येक चक्रावाईज आपण पुढे जाणार आहोत. सो त्याची माहिती तुम्हाला सर सुद्धा देतील. ठीक आहे. सो ओव्हर टू यू सर. ओके, सो थँक्यू सो मच येस. आरती मॅडम, थँक्यू थँक यू. सो मच. थँक यू सो मच सो सर. आपण आता चक्राची माहिती बघणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत. ठीक आहे. आता जसं की तुम्हाला सांगितलं आधीच की ते चक्र जे आहेत येस. ते आहेत म्हणजे ते तुम्हाला असे दिसणार वगैरे नाही. त्याला काही स्पेसिफिक कलर पण दिलेले आहे. ठीक आहे. आता माणूस, प्रत्येक माणूस हा सारखा दिसतो. थोडा मी तुम्हाला लेमॅन लँग्वेजमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. का बरं? कारण की तुम्हाला ते एक्झॅक्ट समजावं. ठीक आहे. टिपिकली सांगणार नाही मी तुम्हाला. मी तुम्हाला थोडंसं लेमॅन लँग्वेजमध्ये सांगेल की जे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके. डेली रुटीनमध्ये काहीतरी काहीतरी एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की म्हणजे तुम्ही चक्र काय आहे ते विसरलेच नाही पाहिजे कधी, असा माझा प्रयत्न असेल. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. सो आपण एक समजून घेऊ, एक एक बेसिक एक्झाम्पल समजू. प्रत्येक माणूस एकसारखा दिसतो. प्रत्येकाला 2 डोळे, एक नाक, 2 कान असं आहे, केस आहे, बरोबर, सेम असं आहे. पण प्रत्येकाला एक नाव दिलेलं आहे, बरोबर आहे ना? तुमचं नाव काहीतरी मनीष असेल, माझं नाव काहीतरी सागर आहे, कोणाचं तरी मीनाक्षी असेल, कोणाचं तरी राधिका असेल, कोणाचं तरी आशिष असेल. हे नाव दिले. हे का दिले? टू आयडेंटिफाय की कोण आहे आशिष, टू आयडेंटिफाय की कोण आहे राधिका, टू आयडेंटिफाय की कोण आहे सागर. बरोबर आहे ना? तर सागर नावाचे पण 100 लोक असतील. पण त्यातला नेमका कोणता गारवे कोणता ते समजण्यासाठी त्याला नाव दिलेलं आहे, काहीतरी आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे. म्हणून असेच जे तुमचे चक्र आहे त्याला सुद्धा आयडेंटिफिकेशन करण्यासाठी काही कलर्स दिलेले आहेत. कारण बरेचदा बॅचमध्ये हे समजून सांगताना प्रश्न येतात समोरून. मग हा कलर कसा काय आहे याचा? मग तो कलर दिसतो का? दिसत नाही. तुमच्या बॉडीमध्ये चक्र आहेत हे सुद्धा दिसत नाही. पण ते आहे हे प्रूव्ह झालेलं आहे बाय दी सायन्स. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो छोटंसं आणि मग आपण पुढे जाऊ. कारण क्लॅरिफिकेशन असलं पाहिजे माइंडमध्ये की जे आपण शिकत आहे ते काय आहे. सो जेव्हा तुम्ही आनंदी होता, खुश होता तुम्ही, बरोबर आहे, काही पण एखादी एक्साइटिंग गोष्ट जेव्हा माहीत पडते आपल्याला, की समजा तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट खरेदी केली एखादी, किंवा बरेच दिवस झाले खरेदी करायची होती आणि तुम्ही खरेदी करता, किंवा एखादा आनंदाचा जेव्हा पार्ट येतो, तर आपल्या माइंडमध्ये एक पर्टिक्युलर काही काय म्हणू आपण त्याला, काही द्रव, काय म्हणू आपण त्याला एक्झॅक्ट, हार्मोन्स, हार्मोन्स सिक्रेट होत असतात. हे तर माहिती असेल, हे तर ऐकलं असेल तुम्ही. ते कोणते कोणते आहेत? एंडॉर्फिन आहेत, ऑक्सिटिन आहे, सेरोटिन आहे, डोपेमाइन आहे. हे जास्त रिलीज होते, त्यामुळे आपण खुश होतो, आपल्याला आनंद वाटतो, राईट? सेम वे, जेव्हा कधी आपल्याला एखादी एक्साइटिंग न्यूज मिळणार असते, की समजा तुमचा रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट, एखाद्या गोष्टीचा रिझल्ट लागणार आहे, 10वी 12वीचा रिझल्ट, किंवा तुमच्या मुलाचा रिझल्ट, तेव्हा पोटामध्ये काहीतरी होते का हो आपल्याला? असं गुडगुड गुडगुड काहीतरी होते. आपल्याला समजा स्टेजवर जाऊन बोलायचं आहे. आता बऱ्याचदा माझे खूप सारे स्टुडंट आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना मी शिकवलं की ऑनलाईन कोचिंग कसं करायचं. तर ते नेहमी म्हणायचे मला की सर 100-200 लोकांसमोर कसं बोलू मी ऑनलाईन. तर ते पोटामध्ये काहीतरी होते, त्याला म्हणतात बटरफ्लायज इन स्टमक, है ना? असं म्हणतात त्याला मराठीमध्ये, बटरफ्लायज इन स्टमक. जोक समजत नाही वाटते माझे तुम्हाला, असं वाटतं मला कधी कधी.
ठीक आहे, असो. तर ते जे होते त्याला काय म्हणतात, त्याला गट फिलिंग म्हणतात, की मला असं वाटते, मला असं वाटते की हे असं होईल. गट फिलिंग. गट फिलिंग म्हणजे ते गट कुठून येते? पोटामधून येते. तर तिथं पण तुमचं एक चक्र आहे. सो तुमचं जीवन म्हणजे आपलं जीवन आणि आपले विचार आणि आपलं शरीर, ह्या तिन्ही गोष्टी चक्राने चालत असतात. चक्राने बॅलन्स होतं. हे तुम्हाला समजलं आता? येस, नो? हा. किती लोक आहे की ज्यांनी चक्र याबद्दल कधीच काहीच ऐकलेलं नाही? टाईप मी इन द चॅट बॉक्स. फर्स्ट टाइम ऐकत आहे मी चक्राबद्दल. किंवा मी चक्र हे नाव ऐकलेलं आहे, बट त्याच्या पुढे मला काहीच माहित नाही. तुमच्यासारखाच मी पण होतो 1-2 वर्ष आधी. सो काही घाबरायचं काम नाही. आज जर का मी तुम्हाला शिकवू शकतो म्हणजे समजून घ्या की 2 वर्षात तुम्ही कुठं जाऊ शकता, विचार करा. है ना? सो डरने की बात नहीं है, क्योंकि आपके साथ कौन है? जामवंत. ठीक आहे. चला पुढे जायचं. ओके. ओके, फर्स्ट टाइम ऐकतात. बऱ्याच लोकांनी नाही ऐकलं. काही लोकांनी ऐकलं पण असेल, युट्यूब वगैरे आहे ना, युट्यूब बाबा, फेसबुक बाबा, तिकडून ऐकलं असेल तुम्ही काही लोकांनी. चला आपण समजून घेऊ. मी पुन्हा एकदा सांगतोय की मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आय डोंट गो इन टेक्निकल थिंग्स. ओके. सो हे चक्र आहेत आपले, हे तुम्हाला माहित आहे. पहिलं जे आहे ते सहस्त्रार चक्र, जे इथं असते तुमच्या डोक्यावर. ते आपण एक 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 बघू. ठीक आहे. दुसरं जे आहे ते आज्ञाचक्र, जे इथं असते तुमच्या दोन भुवयाच्या मध्यामध्ये. तिसरं आहे विशुद्ध चक्र, जे तुमच्या इथं थ्रोटमध्ये, जे तुम्हाला म्हटलं आहे थ्रोट चक्र त्याला म्हणतात. अनाहत त्याच्याच खाली थोडंसं. ओके. त्यानंतर मणिपूर चक्र, तुमच्या नाभीच्या 2 बोटं वर. त्यानंतर स्वादिष्टान चक्र, तुमच्या नाभीच्या 2 बोटं खाली. आणि त्यानंतर मूलाधार चक्र, जे तुमच्या गुप्तांग जे असतात आपले, तिथं येते अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. त्या ठिकाणी येते. ठीक आहे, हे समजलं. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही, म्हणजे हे तुम्ही नंतरही बघू शकता, जेव्हा कधी तुम्हाला दुपारी सायंकाळी वेळ मिळेल तेव्हा. आणि याची माहिती पण तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. ओके. चला. सो आपल्याला काय करायचं असते लेवल 1 मध्ये, जे आता आपण शिकत आहोत लेवल 1, याच्यामध्ये काय करायचं असते? याच्यामध्ये तुमची 4 चक्र ऍक्टिव्हेट होतील. पहिलं म्हणजे सहस्त्रार, दुसरं म्हणजे तुमचं आज्ञाचक्र, तिसरं म्हणजे तुमचं विशुद्ध चक्र, आणि चौथं म्हणजे तुमचं अनाहत चक्र. हे चक्र ऍक्टिव्ह होतील तुमचे या लेवल 1 मध्ये. त्यानंतर लेवल 2 मध्ये त्याच्या खालचे दोन होतील, मणिपूर आणि हरिष्ठान. आणि लेवल 3 मध्ये रूट चक्र ऍक्टिव्ह होईल. म्हणजे ऍक्टिव्ह त्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर होईल बरं का, क्लास केल्यावर नाही, प्रॅक्टिसेस केल्यावर. पण आता याचा आपल्या जीवनात काय असतो, कुठं कुठं कसा कसा फरक पडतो ते आपण बघू. तुम्हाला जिथं वाटलं तिथं बिंदास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, काही अडचण नाही आम्हाला. ठीक आहे. चलो. सो आपण सुरुवात करेंगे. जस्ट अ मिनिट हा. सो आपण सुरुवात करेंगे सहस्रार चक्रापासून, ज्याला क्राऊन चक्र असं म्हणतात. ठीक आहे. सो सहस्रार चक्र हे असते तुमच्या इथे. सर्वांनी जरा हात लावा बरं सहस्रार चक्राला, जरा पहिलं बघू बरं आपण. हां, ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे. सहस्रार चक्रावर हात ठेवा, असे दोन्ही दोन्ही ठेवा. जर जमलं तर मोबाईल हातात असेल तर एक ठेवा, काय हरकत नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. इथं आहे ते, इथे. हं? इथे तुमचं सहस्रार चक्र आहे. ठीक आहे. आता याचा अर्थ काय हे समजणं फार महत्वाचं आहे. हे समजलं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील लाईफमधले. ओके. चला समजून घेऊ आपण. सहस्रार चक्राचा अर्थ असा आहे की सहस्त्र विचार. लाइफ में कुछ भी जब गडबडी होती है, आयुष्यात जेव्हा काही गडबडी होते किंवा जेव्हा जास्त गडबडी होण्याचे चान्सेस, तेव्हा सर्वात आधी काय ऍक्टिव्ह होते? काय ऍक्टिव्ह होते? विचार. पहिले विचार येतात ना डोक्यात, की अरे हाँ, हे असं होईल का, आणि ते तसं होईल का, आणि ते तसं झालं तर. मैं हमेशा कहता हूँ कि जिंदगी में हर चीज हम 2 बार करते हैं. ध्यान से सुनना. प्रत्येक गोष्ट आयुष्यात 2 वेळा करतो आपण. एकदा करतो आपण कुठं? माइंडमध्ये. आणि एकदा करतो ॲक्च्युअल लाईफमध्ये. कधीतरी तुम्ही ही ॲडव्हर्टाइजमेंट दिसल्यावर, ग्रुपमध्ये ॲड झाल्यावर कधीतरी हा विचार केला असेल की नाही, हा क्लास करायचा आहे मला, आणि म्हणून तुम्ही इथे आज बसले आहात. कधीतरी मी विचार केला असेल किंवा आरती मॅडमने विचार केला असेल की आपल्याला लोकांसाठी फ्री क्लास घ्यायचा आहे, म्हणून आम्ही हा क्लास घेत आहोत कदाचित. कधीतरी जॉब करत असताना, आजच्या 4-5 वर्ष आधी मी जॉब करायचो, जॉब करत असताना मी विचार केला असेल की नाही, मुझे लोगों की लाइफ में जिंदगी में बदलाव लाना है और वो करना है, म्हणून मी इथं बसलो आहे कदाचित. सो प्रत्येक गोष्ट आपण किती वेळा करतो? 2 वेळा. तर मग जर आपल्याला आयुष्य बेटर करायचं आहे, तर त्याचा विचार करावा लागेल की नाही पहिले? येस, नो? विचार करावा लागेल की नाही, हाँ यार, ये मेरी जिंदगी में ये हो रहा है. सुख, शांती, समृद्धी, पैसा, रिलेशन्स, या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, हा विचार तर आणावा लागेल ना आधी. तर त्या गोष्टी त्या लाईन अप होतील. येस सर, नो? सो पहिलं चक्र जे आहे तुमचं, ते आहे सहस्रार चक्र. जिथं सहस्रार चक्राचा अर्थ होतो की सहस्त्र विचार. त्याचं तत्व काय आहे की विचार.
म्हणजे विचार कुठून येतात आपल्याला? या चक्रातून आपले विचार होतात. म्हणजे जर का आपल्याला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह काही गोष्टी येत असतील, किंवा वारंवार निगेटिव्ह फील होत असेल, वारंवार डाऊट्स येत असतील, तर आपण कुठं काम केलं पाहिजे? सहस्त्रार चक्रावर काम केलं पाहिजे. येस ऑर नो? त्याचा रंग आहे जांभळा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ते आयडेंटिफिकेशन मार्क आहे फक्त. त्याचा रंग जांभळा आहे. ज्ञानेंद्रिय जे आहे ते विवेक आहे. कारण की सगळी बुद्धी कुठून येते आपल्याला? इथून येते ना. कुछ अच्छा करने की और कुछ बुरा करने की. कुठून येते? सहस्रार चक्रातून. त्याच्या ग्रंथीचं जे नाव आहे ते आहे पिनियल ग्रंथी. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे टेक्निकल गोष्टी, पण तरीही लक्षात ठेवा की पिनियल ग्रंथी म्हणतात त्याला सायन्समध्ये. वृत्ती आहे ज्ञान. जे काही ज्ञान आहे, मी आत्ताच बोललो की जो अच्छा और जो बुरा जो भी हो रहा है, कहाँ से हो रहा है? यहाँ से हो रहा है ना. कार्य काय आहे? आध्यात्मिक प्रगती. जेव्हा म्हणतात तुमचं हे चक्र ऍक्टिव्ह होईल, तेव्हा तुम्ही अध्यात्माकडे जाता. हे हे जनरली कधी होते ते पण सांगतो मी. आफ्टर 35 होते हे जनरली. ॲट द एज ऑफ 35, जेव्हा तुम्ही 35 क्रॉस करता ना, तेव्हा जनरली तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे जाण्याचा तुमचा प्रवास थोडाफार चालू होतो. आता इथं जेवढे लोक बसलेले आहे, मॅक्सिमम, सर्व नाही, पण मॅक्सिमम हे 30-35 अबाऊ असतील. क्योंकि यही सही एज है, उसको ऍक्टिव्हेट हो रहा है वो अभी धीरे धीरे. समजते तुम्हाला? हे आधी पण होऊ शकते जर प्रॅक्टिस केली तर. बाय डिफॉल्ट ते 35-40 नंतर होईल, पण तसे आधी पण होऊ शकते. सो आध्यात्मिक प्रगतीकडे जाण्यासाठी त्याला त्याचं कार्य आहे. मुख्य रोग, रोग म्हणजे आता काय, जे आपण रेकीच्या माध्यमातून अल्टरनेटिव्ह थेरपी वापरणार आहोत आणि त्या माध्यमातून काही डिसीज जे आहे ते आपले बरे करणार आहोत. तर याच्यामध्ये काय काय येते? मध्यवर्ती मज्जासंस्था, म्हणजे जे काही तुमच्या ब्रेनचे विकार जे काय असतील ते, मेंदूचे विकार जे काय असतील ते, उजवा डोळा, नैराश्य किंवा मेंदूशी संबंधित रोग. म्हणजे बऱ्याच वेळा खूप विचार येतात, सर मला मला काही समजतच नाही काय करावं, मी लवकर डिसिजन घेऊ शकत नाही, मला निगेटिव्ह गोष्टीच फार अट्रॅक्ट करतात. हे सगळे काही जे गोष्टी आहे ते आहे सहस्रार चक्राशी रिलेटेड. ठीक आहे. सो वेन एव्हर यू, तुमच्याकडे जर एखादा कोणी आला व्यक्ती किंवा तुमच्याशी कोणी बोलताना असं जर म्हटलं की मला फार विचार येतात, रात्री झोप येत नाही, तर समजून जायचं की याचं सहस्रार चक्र जे आहे ते काय आहे? डिस्टर्ब आहे. मी तुम्हाला विचारणार आहे बरं शेवटी, त्यामुळे लिहत चला. मी तुम्हाला विचारेल की एखाद्याला असा असा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्या कुठल्या चक्रात अडचण आहे. तर हे जर तुम्हाला सांगता आलं तर समजून घ्या की तुम्हाला चक्र समजले. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला बघितलं आणि तुम्ही त्याच्याशी बोलले की तुम्हाला समजून जाईल की याचं कुठलं कुठलं चक्र याचं इम्बॅलेन्स आहे. पण तत्पूर्वी आपल्याला आपले तर चक्र बरोबर करून घ्यावं लागतील की नाही? येस नो? है ना. सो पहले खुद पे काम करो, है ना. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. तो पहिले स्वतःवर काम करायचं. ठीक आहे. चलो. नाही तर लगेच चालू अभ्यास. हाँ याचं हे चक्र बॅलन्स, हाँ याचं. सो ऐसा मत करो, पहिले खुद पे काम करो. ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट, पुढचं जे चक्र आहे त्याला म्हणतात आज्ञाचक्र. ठीक आहे. मराठीत थर्ड आय चक्र, इंग्रजीमध्ये आज्ञाचक्र. मराठीत आज्ञाचक्र, इंग्रजीमध्ये थर्ड आय चक्र. ते कुठं असते? तुमच्या दोन भुवयाच्या मध्ये, इथे असते ते. इथे बघा, इथे. सर्वांनी हात लावा बरं एकदा. एकदा हात लावा बरं जरा. बघू द्या बरं मला हात लावला का सर्वांनी. हा, इथे इथे. इथे दोन भुवयाच्या मध्ये इथे असते ते. तर त्याला आपण चार्ज करताना असे हात ठेवतो. ते ठेवा बरं सर्वांनी जरा असे हात. असे हात ठेवतो आपण. जेव्हा त्याचं मेडिटेशन करतो तेव्हा असे ठेवतो आपण. हाताच्या मधातून बघू नका स्क्रीन, असे बघा, असे हात ठेवा. हा, व्हेरी गुड. ओके. सो तिथे असते आपलं आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्राचं काम काय आहे जरा समजून घ्या. गरज असेल तर स्क्रीनशॉट घ्या. अर्थ आहे जाणणे आणि आज्ञा करणे. काय आहे? जाणणे आणि आज्ञा करणे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करण्याचा विचार करता, की आता मला काहीतरी करायचं आहे, हे करायचं आहे, किंवा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा जॉब करायचा आहे, तर तिथून त्याची सुरुवात आहे नवीन गोष्टीची. जेव्हा नवीन गोष्टी तुमच्या डोक्यात येतात, आज्ञा करणे आणि जाणणे, त्याचा हा अर्थ आहे. सो त्याची सुरुवात करून आज्ञाची. मग जर एखादा डिसिजन तुम्ही घेऊ शकत नसाल तुमच्या लाईफमध्ये, की हे करायचं तर आहे पण मी नाही करू शकत आहे, किंवा करायचं तर आहे पण होत नाही आहे, ते होत नसते. होत नाही हा प्रॉब्लेम नसतो. तुमच्या आतमधून ती डिसिजन मेकिंग पॉवर वीक आहे तुमची, पण तुम्हाला ते समजत नाही. तुम्हाला काय वाटतं की परिस्थितीने होत नाहीये ते. सर मला क्लास करायचा आहे हो, पण काय खूप अडचणी येत आहे. अडचणी येत नाही आहेत, यू आर क्रिएटिंग दोज अडचणी. तुम्ही क्रिएट करताय त्या अडचणी. ते कुठून होते? आज्ञाचक्र. जाणणे आणि आज्ञा करते. त्याचं तत्व आहे प्रकाश. त्याचा जो रंग आहे तो गडद निळा आहे. ज्ञानेंद्रिय जे आहे ते आंतरिक ज्ञान, प्रबळ इच्छाशक्ती. कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्हाला खूप जास्त एखादी गोष्ट करण्याची इच्छा होते, ती कुठून होते?
आज्ञाचक्रातून. त्याचं जे ग्रंथी आहे त्याचं नाव आहे पिट्युटरी ग्रंथी. याची वृत्ती जी आहे ती आहे इच्छा आणि प्रेरणा. आणि कार्य काय आहे? अपेक्षा आणि मानसिक संवाद. आणि याच्या संबंधित अवयव कोणते आता प्रत्येक चक्राच्या संबंधित अवयव कोणते आहेत ते बघा. त्या त्या चक्राच्या जवळच्या ज्या गोष्टी आहेत. आता हे जे तुमचं हे चक्र आहे समजा, आज्ञाचक्र आहे, याच्या जवळ काय काय आहे बघा बरं. डोळे आहेत, राईट. डोकं आहे, है ना. तर तुम्हाला काही लोकांना डोळ्यांच्या संबंधीच्या काही अडचणी असतील. डोळ्याने बरोबर दिसत नाही, लवकरच चष्मा लागतो आजकाल मुलांना. झोप येत नाही, डोकेदुखी, काही लोकांचं फार डोकं दुखते ना, मायग्रेनचा त्रास. अर्ध डोकं दुखते म्हणे माझं अर्ध. अरे बाबा, जेवढं आहे तेवढंच दुखणार ना. काही लोक म्हणतात ना की माझं सर अर्ध डोकं दुखते. जेवढं आहे तेवढंच दुखणार. गंमतचा पार्ट आहे हा. पण म्हणजे आज्ञाचक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, काहीतरी काहीतरी डोक्यात विचार चालू आहे. पण ते एक तर बोलत नाहीये, एक तर बोलू शकत नाहीये. म्हणून ते इम्पॅक्ट कुठं दिसत आहे? डोक्यावर. मग सतत सतत डोकं दुखणे, मायग्रेनचा त्रास होणे, मग त्याच्यावर गोळ्या वगैरे औषधी जे काही आहे ते चालू होते. समजत आहे का तुम्हाला? येस ना. दोन चक्र समजले का तुम्हाला? म्हणजे मी समजून सांगू शकत आहे ना? हां, बरं 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 बरं, ठीक आहे, चला पुढे जाऊ. सो याच्याशी निगडीत अवयव कोणते आहेत तुमचे? डोळे आणि तुमचा संपूर्ण चेहरा. ओके. सो नेक्स्ट आहे विशुद्ध चक्र. जे मी तुम्हाला सांगितलं होतं बोलता बोलता, त्याचं नाव आहे थ्रोट. थ्रोट चक्र. याचा अर्थ आहे शुद्धीकरण. जे काही आपण बोलतोय, आता मी बोलतोय तुम्ही ऐकताय. कुठून बोलतोय मी? थ्रोट चक्रातून. तत्व आहे आकाश, रंग आहे आकाशी निळा, ज्ञानेंद्रिय आहे श्रवण आणि ऐकणे. हे समजून घ्या. कुठलीही गोष्ट आपण का बोलतो? कारण आपण काहीतरी ऐकतो, है ना. एखादा लहान मुलगा बघा तुम्ही, जर का तो लवकर बोलला नाही, है ना, 2 वर्षात झाला, 3 वर्षात झाला, अजून बोलतच नाही बाबा हा. माझ्या मैत्रिणीचा मुलगा तर बोलायला लागला, ते आता बोलतच नाही, ही तर बोलतच नाही. मग डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर काय सांगतो आपल्याला? त्याचे कान चेक करून घ्या. अरे, मी तुम्हाला म्हणत आहे बोलता येत नाही आणि तुम्ही म्हणता कान चेक करून घ्या. कारण ऐकू आलं नाही तर तो बोलू शकणार नाही. म्हणून ऐकणे आणि बोलणे हे दोन्हीही एका गोष्टीशी निगडीत आहे, ते आहे तुमचं थ्रोट चक्र. बऱ्याचदा असं होते का हो, कधीतरी झालं का लाईफमध्ये? जर झालं असेल तर फक्त हात वर करून सांगायचं मला, की कधी कधी तुम्ही अशाही गोष्टी बोलून गेले ज्या तुम्हाला असं वाटलं नंतर की हे बोलायला नाही पाहिजे होतं. झालं का असं कधीतरी? अरे यार, हे नाही बोलायला पाहिजे होतं. आणि कधी कधी असं झालं का, की काहीतरी फार महत्वाचं बोलायचं होतं पण तेच राहून गेलं? असं झालं का कधी? म्हणजे थ्रोट चक्र. एक तर तुम्ही एक्सेसिव्ह बोलता, एक तर तुम्ही एक्सेसिव्ह दाबता, दोनपैकी काहीतरी होते. अंदर बहुत कुछ चल रहा है, बट तुम्ही बोलूच शकत नाही. काहीतरी त्याच्या मागे मग काहीतरी कारण लावतो आपण, बॅनर लावतो कुठल्या तरी गोष्टीचं, की हे असंच आहे, हे तसंच आहे. ते तसं काहीच नाही आहे. हम अंदर से क्लिअर नाही है. बस. ठीक आहे. थोडे 5-10 मिनिटं एक्स्ट्रा होतील, चालतील ना? येस नो आज चालेल का? हां, कारण की ऑलरेडी 1:53 2:53 झालेले आहे मला वाटते. सो 5-10 मिनिटं एक्स्ट्रा होऊ शकतात, कारण की अजून बाकी आहे आपलं भरपूर. सो श्रवण आणि ऐकणे हे दोन त्याचे काय आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत. ग्रंथी आहे त्याचे थायरॉइड, पॅरॉइड. वृत्ती आहे बोलणे, म्हणजे बोलतो ना आपण, तर थ्रोट चक्रामधून बोलतो आपण. कार्य आहे अभिव्यक्ती, म्हणजे व्यक्त होणे. व्यक्त होतो आपण तिथून. जर व्यक्त झालो नाही तर मग आपले टॉन्सिल्स वाढतात. बरोबर आहे. मग आपल्याला घसा, कान, नाक, घसाच्या डॉक्टरकडे जावं लागते. हे का होते माहिती आहे का तुम्हाला? कारण थोट चक्रामध्ये अडचण आहे. समजलं? किती लोकांना समजलं? आता ह्या जर गोष्टी बॅलन्स झाल्या तर मग मग मला सांगा, दवाखान्याचा खर्च वाचेल की नाही आपला? बरं, आपलाच नाही, आपल्या घरच्यांचा वाचेल की नाही? पण आपल्याला समजेल की नाही नेमकं मुलाला का बरं खोकला होतो वारंवार? कारण बिचाऱ्याच्या मनात काहीतरी आहे. तुम्ही ऐकतच नाही, तुमच्याकडे वेळच नाही, है ना. म्हणूनच मी पहिल्या दिवशी सांगतो की रुक जाओ. काय? रुक जाओ, जरा ध्यान दे दो. सबसे बड़ी प्रॉपर्टी क्या है? तुम्हारे बच्चे, तुम्हारा फॅमिली. और उसी को छोड़ के भाग रहे हम प्रॉपर्टी कमाने में. काय म्हणता, मजा आहे की नाही? बरोबर आहे की नाही? असं आहे ते. सो नेक्स्ट, संबंधित अवयव काय आहे? घसा, खांदा, हात आणि तळवे. म्हणजे ह्या पार्टमध्ये जर का कुठं काही होत असेल तर समजायचं की थ्रोट चक्रावर काहीतरी अडचण आहे. प्रमुख रोग काय होऊ शकतात? घशाशी संबंधित होऊ शकतात, पापण्यांशी संबंधित, थायरॉइड होऊ शकतो तुम्हाला, टॉन्सिल्स वाढू शकतात आणि श्रवण विषयक आजार ते होऊ शकते. एक मागच्या पार्टिसिपंट होते मागच्या बॅचमध्ये, ते म्हणत होते की मला आहे ना सतत सर गाणे ऐकू येतात.
काही नसलं चालू तरी पण यायचं त्यांना. म्हणजे त्यांच्या थ्रोट चक्रामध्ये अडचण. ओके. मुख्य कार्यकारी शक्ती काय आहे? सहानुभूती. एखाद्याला जेव्हा सहानुभूती आपण देतो तेव्हा त्याचं ते रिलीज होतं. बघा तुम्ही काही काही, तुम्हाला मी एकदम परफेक्ट प्रॅक्टिकल लाईफ सोबत जोडून सांगत आहे, गोष्टी. एखाद्याच्या घरी एखादी डेथ झाली, समजा डेथ, तर त्याचा जो जवळचा व्यक्ती असतो की नाही, त्याला रडूच येत नाही कधी कधी. बघितलं असेल ना तुम्ही? तो रडतच नाही, आणि तो असा शॉकमध्ये असतो एकदम. आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या जवळ जातो आणि त्याला जवळ पकडतो किंवा त्याच्या पाठीवर हात फिरवतो, तर एकदम असं मोठ्याने हंबरडा फोडल्यासारखा तो व्यक्ती रडायला लागतो. असं होते का? पाहिलंय की तुम्ही आसपास असं? हे काय आहे माहिती आहे का, की ते ब्लॉक झालेलं आहे चक्र. सहानुभूती दिली नाही ना कोणी अजून. ते दिली की ते एकदम, काही काही लोक बघा की तुम्ही त्यांना जवळ घ्या प्रेमाने, ते ऑटोमेटिक रडायला लागतील. इतना अपन ने, हम लोगों ने इतना दबा के रखा है ना अंदर, बहुत कुछ है, हर एक के अंदर है। यस और नो एवरीबॉडी एग्री? हर एक के अंदर है यार। तो अभी उसको निकालना सीखना पड़ेगा हमें, कुठं ना कुठेतरी त्याला काढायला लागेल की नाही. आपण घाबरतो, कशाचा घाबरतो आपण, की मी जर कोणाशी काही बोललो तर त्यांनी मला जज नाही करून घ्यावं. अरे मी म्हणतो करू द्या जज, तुम्ही स्वतःची हेल्थ नका खराब करू, बोलून टाका. एखादा तरी व्यक्ती असला पाहिजे लाईफमध्ये. ऐका मी काय म्हणतो, आयुष्यात एक तरी व्यक्ती असला पाहिजे तुमच्याकडे, ज्याचे तुम्ही अनफिल्टर्ड, अगेन आय एम रिपीटिंग, अनफिल्टर्ड सगळ्या काही गोष्टी बोलू शकाल. एक तरी व्यक्ती असला पाहिजे, तर तुम्ही एकदम रिलॅक्स राहाल. ओके, सो चला पुढच्या चक्रावर जाऊ आपण. ठीक आहे. तुमचे प्रश्न असतील, आय अंडरस्टँड, ते प्रश्न आपण घेऊ. ओके, शेवटी घेऊ. नेक्स्ट आहे अनाहत चक्र, म्हणजे हार्ट चक्र. हार्टच्या रिलेटेड जेवढ्या फिलिंग आहे, दिल की बातें जो भी है ना, वो इस चक्र में आती है. दिल की बातें है ना. हृदय, अर्थ काय आहे? हृदय. तत्व काय आहे? हवा आणि वायू. रंग कोणता आहे? हिरवा. बघा तुम्ही हिरवं ग्रास तुम्ही बघितली, किंवा हिरवं काही बघितलं वातावरण, की तुम्हाला एकदम असं, एकदम आनंद कसा काय होतो एकदम तुम्हाला? कारण तुमच्या हृदयाचं जो कलर आहे तो आहे तो. ठीक आहे. ज्ञानेंद्रिय आहे स्पर्श. एखाद्याने टच केला, एखाद्याने स्पर्श केला, की अचानक आपल्याला वेगळं काहीतरी फिलिंग येते ना. आपल्या आईने मायेने हात फिरवला डोक्यावरून, वडिलांनी हात फिरवला, शिक्षकांनी हात फिरवला, कसं वाटते आपल्याला? सो हृदय चक्राशी आहे ते संबंधित. ग्रंथी काय? थायमस. वृत्ती काय? भीती, आशा, चिंता आणि अहंकार. ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात? हो, हृदयातून येतात. भीती वाटते, हृदयातून वाटते. आशा, कुछ होगा मेरे लाईफ में अच्छा, कुठून आहे ते? इथून आहे ते. काही लोकांच्या लाईफमध्ये काही आशाच नाही, म्हणजे काय? हृदय चक्रामध्ये काहीतरी अडचण आहे, हार्ट चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये काहीतरी अडचण आहे. खूप भीती वाटते सर. मागच्या याच्यात पार्टिसिपंट होते एक, सर मला विनाकारणच भीती वाटते म्हणे. म्हटलं काय झालं तुमच्या लाईफमध्ये, काही आहे का अडचण? नाही, काहीच नाही म्हणे, सगळं ओके आहे, पण मला तशीच भीती वाटते. म्हणजे अनाहत चक्र. अहंकार, एखादी गोष्ट माझ्याकडेच आहे, माझ्याकडेच आहे, मलाच हे येते, मीच हे करतो. तो अहंकारही कुठून होतो? तिथून होतो. तो सब अच्छी और बुरी बातें हमारे जे चक्र आहे त्याच्यामधून ड्रिवन आहेत त्या गोष्टी. कार्य काय याचं? प्रेम, करुणा, दयाळूपणा. प्रेम कुठून येते? है ना. का बरं? प्रेम प्रकरणामध्ये जनरली हार्टचा सिम्बॉल का काढला जातो? क्योंकि वो वही से है. प्रेमाला एक्सप्रेस करण्याची गोष्ट आहे ती. करुणा, दयाळूपणा, एखादं काही बघितलं की आपल्याला लगेच काहीतरी वाटते, की अरे या गरीबाला मदत करू. कुठून येते हे? हार्ट चक्रामधून येते. काही लोकांना ते बघूनही वाटत नाही, म्हणजे काय? की हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे. संबंधित अवयव हृदय आणि हात. कारण जेव्हा तुमच्या हृदयात एखादी भावना येते, ते एक्सप्रेस कुठून होते? हातातून होते. बरोबर आहे ना. हाताने तुम्ही काहीतरी देता, काहीतरी घेता, स्पर्श करता. त्यामुळे हात आणि हृदय ह्या दोन गोष्टी आहेत. आता याच्याशी संबंधित रोग कुठले आहेत? दमा आहे, रक्तदाब आहे, हृदय आहे, आणि मूत्रपिंड संबंधित रोग. चिंताग्रस्त होणे, नैराश्य किंवा निराशा, ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात? किसी का दिल अगर टूट गया प्यार में, क्या होता है? क्या होता है जनरली? कोमा में चला जाता है वो. कोमा म्हणजे ऍक्च्युअल कोमा नाही, थोडंसं टेन्शनमध्ये येते, डिप्रेशनमध्ये येते. म्हणजे काय आहे? हृदयाशी रिलेटेड गोष्ट आहे ना ते, म्हणून डिप्रेशन येते मग त्याला, किंवा काही होते, है ना. हृदयाचे विकाराचे जे काही गोष्टी आहेत, हार्ट अटॅक वगैरे, त्याचं पण इथंच आहे. ब्लॉकेज का बरं होतात ते ब्लॉकेज? ते विचारांचे ब्लॉकेज आहेत. दमा. ओके. सो हे आहे अनाहत चक्र. स्क्रीनशॉट घेत राहा तुम्हाला जिथं वाटलं तिथं. पुढचं आहे मणिपूर, ज्याला आपण म्हणतो सोलर प्लेक्सिस चक्रा. याचा अर्थ आहे चमकणारा मणी. तत्व आहे अग्नी. रंग आहे पिवळा. ज्ञानेंद्रिय आहे दृष्टी. आणि संबंधित ग्रंथी आहे
वृक्क ग्रंथी, स्वादुपिंड. याचं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रबळ इच्छाशक्ती, गट फिलिंग. आपण म्हणतो ना की गट फिलिंग आली मला. गट फिलिंग म्हणजे काय? की मणिपूर चक्र. भूक लागते आपल्याला खूप सारं, आपण म्हणतो ना की अरे बापरे आज खूप जास्त भूक लागली. म्हणजे अग्नी आहे ना, तिथं अग्नी आहे. कुठं आहे अग्नी? पोटामध्ये अग्नी आहे. है ना? कार्य काय आहे? आनंद, क्रोध, लाज, इच्छा, इच्छा आणि आसक्ती, ह्या सगळ्या गोष्टी. बघा जनरली जेव्हा तुम्हाला, तुम्ही ऑब्झर्व करा ह्या गोष्टी, आता डेली लाईफमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा. जनरली तुम्हाला जास्त राग तेव्हा येतो जेव्हा तुमचं पोट खाली असते. तुम्ही ऑब्झर्व करा, खूप छोटी गोष्ट आहे ही. कदाचित काही लोकांना समजेल, काही लोकांना समजणारही नाही. तुम्ही उपाशी असताना तुम्हाला लवकर राग येऊ शकते, क्योंकि अंदर भी आग लगी है और इधर भी आग लग गई सहस्त्र चक्रामध्ये. डबल इफेक्ट झाला आता. पण जर का तुमचं पोट भरलेलं आहे समजा, तर त्या केसमध्ये कदाचित काही गोष्टी तुम्ही सोडून द्याल. ते अग्नी आहे तिकडे म्हणून. ठीक आहे. तर त्याचं अजून पुढे काही गोष्टी आहे. याच्याशी संबंधित अवयव कोणते आहे? पचन मार्ग, स्नायू आणि पित्त आणि मूत्राशय. त्यानंतर पुढे आहे मुख्य रोग काय? अल्सर आहे, मधुमेह. त्यानंतर त्वचा रोग आहे, संबंधित रोग आहेत अतिसार, उलट्या होणे, अपचन होणे, संसर्गजन्य, वजन वाढणे किंवा कमी होणे, अन्नामध्ये अरुत्तता, म्हणजे कधी कधी जेवायची इच्छा होत नाही आपली. कधी कधी खूप जास्त जेवल्यावरही असं वाटत नाही की पोट भरलं. म्हणजे मन भरून जाते पण पोट भरत नाही कधी कधी कधी. है ना? हे का बरं होते? त्या चक्रामध्ये काहीतरी त्या दिवशी इम्बॅलन्स आहे. दुसरं आहे मुख्य कार्यकारी शक्ती काय आहे? उत्तेजन. उत्तेजन म्हणजे एखादी गोष्ट करण्याची जे एक्साइटमेंट आहे ते कुठून येते? तिथूनच येते. कुठून? तुमच्या सोलर प्लेक्सिस चक्रामधून, म्हणजे मणिपूर चक्रामधून. इज इट ओके? अंडरस्टूड एव्हरीबडी? क्लिअर? पुढचं आहे स्वादिष्टान, त्याच्या खाली. ओके. आता हे कुठं आहे? तुमच्या नाभीच्या दोन बोटं वर. आणि हे स्वादिष्टान कुठं आहे? तुमच्या नाभीच्या दोन बोटं खाली. म्हणजे जवळजवळ तुमचा जो आपला जो कमरेचा भाग आहे इथं, म्हणजे याच्या पुढून असा. ओके, इथं आहे ते. याचा काय आहे अर्थ? आहे माधुर्य, तत्व आहे पाणी. कारण इथं काय असते? पाणी असते ना, है ना? पिशवी वगैरे म्हणतात, माहित आहे तुम्हाला, लेडीजला माहित असेल. सो ते कुठं आहे? इथे आहे ते. ओके, है ना? मूत्र, मूत्रपिंड वगैरे कुठं आहे? ते इथे आहे. राईट? तर पाणी त्याचं तत्व आहे. रंग आहे नारंगी, ज्ञानेंद्रिय आहे माधुर्य, संबंधित ग्रंथी आहे ग्रोनेड ग्रंथी. हे तुम्ही सगळं सर्च करू शकता, बघू शकता, टेक्निकल गोष्टी आहे. वृत्ती आहे विकास. आता कसा विकास आहे? जर का तुमचं स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्ह आहे तर विकास कसा होतो माणसाचा? दो के चार, चार के छे, है ना? विकास म्हणजे तो कसा झाला? सांसारिक विकास. तुम्ही, तुमचे मुलं, मग त्यांचे मुलं, सांसारिक विकास चालू आहे ना. कुठून होत आहे तो? स्वादिष्टान चक्र. कार्य काय आहे याची? इच्छा, सुख, काम, वासना आणि पुनरुत्पादन. म्हणजे तिथून काहीतरी गोष्ट क्रिएट होते ना. राईट? सो दॅट्स वाय इट इज पुनरुत्पादन, काम वासना तिथूनच आहे. म्हणजे ते चक्र जर का तुमचं इम्बॅलन्स आहे, तर तुम्हाला खूप जास्तही वाटू शकतात त्या फिलिंग, किंवा खूप कमी वाटू शकतात. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. संबंधित अवयव ग्रीवा, मूत्राशय, जननेंद्रिय. मुख्य रोग काय? वंध्यत्व, मूत्राशय आणि आतड्यांसंबंधीच्या समस्या, मूत्रमार्गात संक्रमण, जननेंद्रियाचे रोग. आता बऱ्याचशा महिला अशा आहेत, अशा काही बऱ्याचशा मुली आहेत, माझ्या मिसेसला तो प्रॉब्लेम होता. 7 वर्ष आमच्या लग्नाला झाल्यानंतरही आम्हाला मूल बाळ नव्हतं. बऱ्याचदा पिरियड्स जे असतात ते काय असतात? इरेग्युलर असतात. ओके. हे सायंटिफिक गोष्टी आहे, त्यामुळे मला नाही वाटत की हे मी ओपनली बोलतो ह्या गोष्टी. ठीक आहे. सो आय होप यू कन्सिडर दोज थिंग्स. ठीक आहे. की जर का पिरियड्स इरेग्युलर आहेत तर मूलबाळ होण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणजेच कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे? स्वादिष्टान. हे मला माहीत नव्हतं तेव्हा, नाहीतर मी तेव्हाच त्याच्यावर इलाज केला असता. मग आपण गोळ्या घेतो, मेडिसिन घेतो, इकडे जातो, तिकडे जातो, पण बेसिक प्रॉब्लेम कुठं आहे? आपल्यामध्ये, बॉडीमध्ये आहे. ठीक आहे. सो बऱ्याचदा मुलबाळ न होणे किंवा हे वंध्यत्व येणे, ह्या गोष्टीसाठी तुम्ही या चक्रावर काम करू शकता. अन्नामध्ये पुन्हा तेच, याचा याचं पण हे आहे की कधी कधी जेवणाची इच्छा होईल, नाही होणार. असं जर का चालू असेल की नाही, लहान मुलं आहे ना, जेवतच नाही बाबा, हा जेवतच नाही, हा असे कंप्लेंट करतात, डॉक्टरकडे जातात. हा जेवतच नाही हो, डॉक्टर साहेब काहीतरी औषध द्या बरं. औषध घरीच आहे.
तुम्ही त्याला हिलिंग करा. बघा तो जेवायला लागेल. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट आहे आणि शेवटचं आहे ते सातवं, त्याला म्हणतात मूलाधार चक्र. कोणतं चक्र? मूलाधार. आता हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. म्हणजे सगळेच चक्र इम्पॉर्टंट आहे, पण हे इम्पॉर्टंट काय आहे? फायनान्शियल ग्रोथ तुमची या मूलाधार चक्रापासून होते. एखादं फर्म डिसिजन तुम्ही या मूलाधार चक्रापासून घेऊ शकता. मूल म्हणजे काय? आधार. मूलाधार म्हणजे काय? आधार. झाड जे उभं आहे ते कसं उभं आहे? त्याच्या मुळांवर उभं आहे. जो माणूस उभा आहे, माणूस म्हणजे माणूस आणि बाई दोन्ही आलं, कसा उभा आहे? त्याच्या मूलाधारामुळे उभा आहे. बरेच लोक म्हणतात ना, की सर मला कधी वाटते की हे करावं, मला कधी वाटते की ते करावं, मला कधी वाटते बिझनेस करावं, मला वाटते कधी जॉब करावं, मला वाटते कधी लग्न करावं, कधी वाटते नाही करावं. असं काय होते? मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे बाबा तुझं. तत्व आहे पृथ्वी. हे चक्र पृथ्वीशी रिलेटेड आहे. मग याला जर का बॅलन्स करायचं असेल तुम्हाला, तर एक सोपी आयडिया सांगतो मी. एखादा जर तुमच्या आसपास तुम्हाला असा व्यक्ती दिसला की जो घडी घडी डिसिजन चेंज करतो, कधी हे म्हणतो, कधी ते म्हणतो, कधी ते म्हणतो, है ना? असतात ना आपल्या घरात असे पार्टिसिपेंट, असतात की नाही? पहिले म्हणतात की नाही मला लाल कलरची साडी पाहिजे, मग ते लाल कलरची साडी घेऊन येतात. मग घरी आल्यावर म्हणतात अहो नाही हे नाही, ते निळ्या कलरची चांगली होती, उद्या ऑफिसमधून घेताना ते घेऊन येजा बरं तुम्ही. असतात ना असे पार्टिसिपंट आपल्या घरात, है ना? कधी म्हणतात चहा ठेव, मग थोडं वेळ, नाही चहा नाही पित मी, एक काम कर कॉफीच ठेव आज. तर हे जे आहे ना मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे यांचं. यांना सांगायचं की तुम्ही म्हणा बिना चप्पलचं, चप्पल न घालता, पायात काहीच न घालता जमिनीवर फिरायचं रोज. जमिनीवर म्हणजे ऍक्च्युअल जमिनीशी कॉन्टॅक्ट आला पाहिजे, फ्लॅटमध्ये नाही फिरायचं, जमिनीवर खाली जाऊन. यांनी जर असं 30 दिवस केलं पुढचं, तर त्यांचं चक्र बॅलन्स होण्याला मदत होईल. 100% होईल हे नाही सांगू शकत, पण मदत नक्की होईल. बरेच लोक असतात की त्यांना डिसिजन नाही घेता येत लाईफमध्ये, करू की नाही, करू की नाही, करू की नाही. मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम, फायनान्शियल ग्रोथ नाही आहे, पैसा येत नाही किंवा आला तर टिकत नाही. मूलाधार चक्र. म्हणजे फक्त आता मूलाधार बॅलन्स केल्यानेच पैसा येईल असं नाही आहे बरं, पण एक कारण आहे त्याच्यातलं हे. कारण पैसा काय नाही येत? तुम्हाला सांगतो मी त्याचं कारण सांगतो. पैसा काय नाही येत? कारण तू एका ठिकाणी उभा राहत नाही. तू हे करतो, ते करतो, ते करतो, त्यामुळे तू डिस्टर्ब आहे. तू जर एका ठिकाणी मूलाधार मध्ये आला, मूलाधार तुझं स्टेबल झालं, तर ऑटोमॅटिकली तुला ते पैसा यायला चालू होईल. ओके. समजते तुम्हाला? क्लिअर? ठीक आहे. सो मूलाधार चक्र जे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली, की याचं ज्ञानेंद्रिय आहे सुगंध, रंग आहे लाल, तत्व आहे पृथ्वी, ग्रंथी आहे एरंडेल ग्रंथी, वृत्ती आहे अर्थ काम मोक्ष. ओके. कार्य आहे स्थिरता, सामर्थ्य आणि सर्जनशील शक्ती. कॉन्फिडन्स बऱ्याच लोकांना म्हणते असतं की सर माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे. मूलाधार चक्रावर काम कर ताबडतोब, म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल. संबंधित अवयव काय? पाय आहे, लिव्हर आहे, हाडं आहे आणि मोठे आतडे आहे. ओके. मुख्य रोग काय आहे? बद्धकोष्ठता, सोरायसिस म्हणून एक रोग आहे, बरोबर आहे, तो आहे याच्यामध्ये. ओके. ते सिरोसिस झालं. सोरायसिस, संधिवात, गुडघ्याची समस्या काही लोकांना येते ना, गुडघे लवकरच जातात त्यांचे, 60-65, काही काही लोकांचे तर 50 मध्येच दुखायला लागतात. शारीरिक कमजोरी, चक्कर येणे, हे सगळे कारण फक्त याचेच आहे की मूलाधार चक्र. मग त्याच्यामध्ये काय मुख्य कार्यकारी शक्ती कोणती आहे? गुरुत्वाकर्षण. डेली तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादं पार्क असेल तिथं चालायला सुरुवात करा, पण विदाऊट चप्पल किंवा बूट. तर तुमचं डायरेक्ट कनेक्टिव्हिटी होईल त्या गोष्टीशी. ठीक आहे. तर असं प्रत्येक चक्र कसं बॅलन्स करायचं याच्याबद्दलची माहिती डिटेलमध्ये आपण लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये घेत असतो, आणि याला अजून एक्सप्लेन करत असतो. हे फक्त आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही फर्स्टमध्ये आहात तर तुम्हाला फक्त जस्ट टू माहिती झाली पाहिजे त्या गोष्टीची म्हणून. ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी सांगत आहोत, पण हळूहळू याच्यावर डिटेल माहिती सांगू, त्याला कसं बॅलन्स केलं पाहिजे, काय ऍक्टिव्हिटीज केल्या. जसं मी एक ऍक्टिव्हिटी सांगितली तुम्हाला मूलाधारची. ठीक आहे. तर ती जर आता जसं तुमचं सहस्त्राचक्र, खूप सारे विचार येतात सर, खूप सारे, तर मेडिटेशनची प्रॅक्टिस चालू करा. आता हे कसं आहे, ह्या गोष्टी होत नाहीत, त्या कराव्या लागतात. किती लोकांना समजलं सांगा बरं? चक्र किती लोकांना समजलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. सॉरी आरती मॅडम, तुमचा खूप उशिरा बघितला मी मेसेज. ठीक आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. हाऊ मेनी पीपल अंडरस्टँड? व्हेरी गुड. आर यू देअर एव्हरीवन? कोणी झोपलं तर नाही? हां. ओके. चला. ठीक आहे. मग आता मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्यायचं है ना? आता अरे तुम्ही चक्र शिकले तर म्हणजे मला तर समजलं पाहिजे की तुम्ही शिकले की नाही. हां. चला. मी एक प्रश्न विचारतो पटकन त्याचं चॅटबॉक्समध्ये, किंवा तुम्ही हात वर करा, मी त्याला अनम्यूट करीन. ठीक आहे. येस. हां. आता पुन्हा मी काहीच दाखवणार नाही, रेकॉर्डिंग बघून घ्यायची. ठीक आहे.
वेळ नाही, ऑलरेडी आपण 10 मिनिटं उशिरा चालत आहे. जर समजा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी जात आहात आणि त्यावेळी तुम्हाला एक्साइटिंग फील होत आहे, सो कुठलं चक्र आहे? पटकन सांगा. जर का तुम्ही एखादी नवीन गोष्ट करायला जात आहात आणि तुम्हाला एक्साइटिंग फील होत आहे, तर कुठलं चक्र आहे? दोन पण तुम्ही ऑप्शन सांगू शकता की सर हे किंवा हे. कुठलं चक्र असेल? हम्म, बरोबर लिहिलंय कोणीतरी. व्हेरी गुड. अजून? अजून? सोलर प्लेक्सिस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्यू. गट फिलिंग बोललो होतो ना मी, गट फिलिंग. है ना? खूप सारे विचार येतात सर मला. झोप येत नाही रात्री. काय करू? रात्री 3-3 वाजता उठून उठून मी बसतो. कुठल्या चक्रामध्ये अडचण आहे? टाईप इन द चॅट बॉक्स. मंजिरी मॅडम, सांगायचं का तुम्हाला? अनम्यूट केलं, सांगा कुठल्या चक्रामध्ये अडचण आहे? सांगा पटकन. व्हेरी गुड. सहस्त्रार चक्र. थर्ड आय पण असू शकते. येस येस, सहस्त्रार चक्र. व्हेरी गुड. क्राऊन चक्र. व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट. पुढचा प्रश्न. शेवटचा प्रश्न. लवकर निर्णय घेता येत नाही. कुठल्या चक्राचा आहे? रूट चक्र. व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे समजलं, म्हणजे समजलं. चला. व्हेरी गुड. शाबाश. स्वतःला शाबास किती तुम्ही. चला, थँक्यू सो मच. ओके. ठीक आहे. तर मग आपण आता इथं थांबणार आहोत, पण आज तुम्हाला ऍक्टिव्हिटी देणार आहे दोन. आज ऍक्टिव्हिटी केली नाही ना आपण, तर आपण तुम्हाला दोन ऍक्टिव्हिटी देणार आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा बरं पटकन, शेवटचे 3 मिनिटं. पटकन व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. ओके. व्हेरी गुड. आता उद्या सकाळी उठल्याबरोबर काय करायचं बघा. उद्यापासून दररोज करायचं हे. हं? उद्यापासून दररोज करायचं. ठीक आहे. काय ऍक्टिव्हिटी करायची? सर्वात पहिले डोळे उघडले, जसे डोळे उघडले तुमचे बेडवर, सर्वात पहिले थँक्यू म्हणायचं की थँक्यू सो मच, मी आजचा दिवस बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. जो ज्या कुठल्या देवाला मानत असेल त्याला थँक्यू म्हणायचं. ठीक आहे. का बरं म्हणायचं? कारण गुगलवर जाऊन सर्च करा, दररोज 10 लाखापेक्षा जास्त लोक हे जग सोडून जातात. म्हणजे आपण गेलो नाही म्हणून थँक्यू म्हणायचं पहिली गोष्ट तर, की आपण आहे इथं. नंतर काय करायचं? थँक्यू म्हणून झालं की मग असं इकडे बघायचं लेफ्ट साईड, मग असं इकडे बघायचं राईट साईड, मग समोर बघायचं, मग मागं वगैरे कुठं बघून घ्यायचं ते बघून घ्यायचं. सगळे आपले परिवारातले मेंबर आहेत की नाही ते बघून घ्यायचं. जर असतील तर पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं की अरे भगवान थँक्यू सो मच, मी पण आहे आणि माझ्या परिवाराचे लोक आहे. थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. ह्या दोन गोष्टी जरी रोज केल्या तरी आधा जो तुम्हारा स्ट्रेस है वो वैसे ही कम कर दिया तुमने जिंदगी का. की अरे मेरी जिंदगी सही चल रही है, परिवार वाले हैं, मैं हूँ, आम्ही सर्व लोक जिवंत आहोत, ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे लाईफमध्ये? ठीक आहे. हे झाली पहिली ऍक्टिव्हिटी. समजली का सर्वांना? येस नो हात दाखवा जरा. हा, व्हेरी गुड. आता तुम्हाला व्हिडिओ काय ऑन करायला सांगितला ते पण सांगतो मी. दुसरी ऍक्टिव्हिटी काय आहे आपली? उठल्याबरोबर जिथं कुठं तुमच्या घरात सूर्य येत असेल, शक्यतोवर पूर्वेकडून येत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पण जर समजा पूर्वेला नाही येत, पण कुठून तरी सूर्य किंवा सूर्यप्रकाश, आय एम रिपीटिंग अगेन, सूर्य किंवा सूर्यप्रकाश कुठूनही येत असेल घरामध्ये, तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, आता वेगवेगळ्या हे झालं ना, आता तर फ्लॅटमध्ये राहतात काही लोक, तर जिथं सूर्य किंवा सूर्यप्रकाश येत असेल तिथं जाऊन उभं राहायचं. ठीक आहे. आंघोळ करायची गरज नाही है ना. हे पण प्रश्न विचारतात, सर आंघोळ करून उभं राहू का? झोपेतून उठले की तिथे जाऊन उभं राहायचं आणि हात असे लांब करायचे बघा असे. आता माझे हात दिसतात ना तुम्हाला पूर्ण? ओके. हां. सो असे लांब हात करायचे, मी तुम्हाला दिसण्यासाठी सांगत आहे. असे लांब करायचे. हा हात जो आहे हा असा राहील आकाशाकडे, आणि हा जो उजवा हात आहे तो असा राहील जमिनीकडे. ठीक आहे. आणि असं करायचं. ठीक आहे. आणि डोळे लावायचे आणि 3 मिनिटापर्यंत सूर्याला, जसे की तुम्ही सूर्याची एनर्जी घेत आहात तशी रिक्वेस्ट करून, त्याला एक विनंती करून की बाबा तुझी जी काही एनर्जी आहे, तुझी जी काही शक्ती आहे, ते आज मला तुझी गरज आहे. रोज असं करायचं 3 मिनिटापर्यंत. ते असं ॲझ्युम करायचं की सूर्याची शक्ती या हातातून तुमच्या गेली आतमध्ये, इथून आतमध्ये जाऊन पूर्ण बॉडीमध्ये संचारित झाली, आणि जे काही एक्स्ट्रा एनर्जी आहे ती इथून अशी निघून या हातातून जमिनीमध्ये तुम्ही सोडून दिली. ठीक आहे. असं 3 मिनिटं करायचं रोज. याने फार गोष्ट तुम्हाला फायदा असा होईल की तुमच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये थोडासा
बदल झालेला तुम्हाला दिसेल. तुमचा दिवस चांगला जाईल, ह्या सगळ्या गोष्टी. पण मनापासून त्याला म्हणायचं की बाबा, सूर्याला, की तुझी जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते मला दे, आणि आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे. आणि 3 मिनिटापर्यंत हे करा. सोपं आहे का? काही कठीण आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. पैसे लागतात का याला? नाही, फ्री आहे. तुम्ही करा, तुमच्या मुलांना करायला सांगा. घरात कोणी ऐकत असेल आपलं सुदैवाने, तर त्यांना पण सांगा करायला. ठीक आहे? ओके, क्लिअर? ठीक आहे. तर मग आज फॉर्म भरायचा आहे, अटेंडन्स फॉर्म सर्वांनी. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्या फॉर्ममध्येच टाका. बघा कसं आहे माहिती आहे का, खूप सारे लोक इकडे असतात, त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर नाही देऊ शकत. पण फॉर्मवर आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत, फॉर्मच्या सर्व प्रश्नांवर. त्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांची उत्तरं देऊ, कुणाचंही नाव न घेता. ठीक आहे? आम्ही व्हिडिओमध्ये उत्तर देऊ, पण नाव नाही घेणार कुणाचं, की हा प्रश्न कुणाचा आहे असं आम्ही सांगणार नाही. पण आम्ही उत्तर प्रत्येक प्रश्नाचं देणार आहोत. प्रत्येक बॅचमध्ये आम्ही हीच फॉर्मॅट वापरतो. तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. ओके, ठीक आहे? आत्ता कुणाला 2 लोकांना शेअरिंग करायचं असेल तर मी 2 लोकांना चान्स देतो. प्लीज रेज युअर हँड, कुणाला काही बोलायचं असेल आजच्या सेशनबद्दल, आज, काल आणि परवाच्या सेशनबद्दल. 2 मिनिटं फक्त. प्लीज रेज युअर हँड पटापट. बोलायची सवय लावा, थ्रोट चक्र ओपन झालं पाहिजे. मंजिरी मॅडम बोला. सर मंजिरी अत्रे. येस. हो सर, नमस्कार. सर, नमस्कार. सहस्त्र चक्राबद्दल खूप छान माहिती मिळाली. म्हणजे आपल्या आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला वरून काहीच कळत नाही. आपण आपले रडत असतो, रागवत असतो, भांडत असतो, पण हे कशामुळे होतंय, काय मूळ आहे, हे सगळं आज ह्याच्यातून कळलं. त्यामुळे खूप छान वाटतंय. म्हणजे थँक्यू, धन्यवाद. नवीन विषय मिळालाय कळण्यासाठी. थँक्यू, थँक्यू थँक्यू मॅडम, सर. थँक्यू सो मच. खूप छान शिकवता सर तुम्ही. थँक्यू, थँक्यू सो मच. नेक्स्ट, अजून कोणाला बोलायचं आहे? हू वॉन्ट्स टू ओपन दी थ्रोट चक्रा टुडे? राधिका मॅडम बोला तुम्ही. जबरदस्ती नाव घ्यावं लागेल मग मला आता. बोला राधिका मॅडम. हम्म. ऍक्च्युली डिसिजन मेकिंगला सध्या खूप स्ट्रगल करते. मग सकाळी गार्डन मला मध्ये आन्सर चालायला चालू मिळेल. करा. येस. येस, गार्डन मध्ये नसेल गार्डन तर आसपास कुठेही फक्त जमिनीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला पाहिजे तुमचा. ठीक आहे? येस, 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 येस. थँक्यू. थँक्यू सर. खूप छान माहिती मिळते. धन्यवाद. फुलराणी मॅडम, फुलराणी. येस. अनम्यूट करा ना, अनम्यूट करा, अनम्यूट करा. अनम्यूटचं बटन दाबा, ते माईकचं हां खाली आहे ना, हां, दाबा ते बटन. जमते का? येस हां, सर. व्हेरी गुड. बोला. हॅलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून, बोला. आजच्या सेशन बद्दल सांगायचं तर सर्व चक्रांविषयी जी तुम्ही माहिती दिलीत इन डिटेल, हम्म. ती खूपच छान होती. म्हणजे आपल्या शरीराचे असे पार्ट आहेत की जे आपल्या हातात आहेत आणि ज्यावर क्रिया करून आपण अगदी उत्तम लाईफस्टाईल जगू शकतो. अशी माहिती येस. तुमच्याकडून मिळाली, ती खूप छान वाटली. आणि आजचं सेशन नाही, मला रोजचं सेशन खूप छान वाटतं. तुमचं खूप खूप छान माहिती देता सर. थँक्यू, थँक्यू सो धन्यवाद. मच. थँक्यू सो धन्यवाद, मच. धन्यवाद. ओके. येस, किरण सर शेवटचे घेऊ आपण आणि मग आपण थांबू. ठीक आहे? रेकॉर्डिंग तुम्हाला 3 तासानंतर ग्रुपमध्ये मिळेल. गुगल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. बाकी काही अडचण असली एनी टाईम तुमच्याकडे कस्टमर केअर नंबर सुद्धा आहे. येस किरण सर. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. सेशन खूप मला तर मी ट्रुली 100% देतो. छान चालू आहे. फर्स्ट डे पासून मी खूप एक्साइटेड आहे. आणि ज्या येस. काय ऍक्टिव्हिटी होतात माझ्यासाठी खूप नवीन आहेत. म्हणजे अशा प्रकारचे ट्रेनिंग वगैरे मी फक्त ऑर्गनायझेशन म्हणजे कंपन्यामध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी करतो. पण हे अशा प्रकारचे ट्रेनिंग म्हणजे आपण जे म्हणतोय सेमिनार सेशन हे पहिल्यांदा करतोय. माझ्यासाठी खूप चांगलं आहे. माझे काही हेल्थ इश्यूज आहेत ते ह्यातून सॉल्व्ह होत आहेत असं मला वाटायला व्हेरी लागलंय. गुड, व्हेरी गुड. हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल नंतर. आणि मी फुल्ली इथं जे तुम्ही म्हणताय ते फुल्ली मी मनापासून करतोय. माझ्या रूम मधून येताना दादा जे कोण लोक आहेत म्हणजे घरातले लोक मेंबर असतात माझ्याकडे, लक्ष असू देत द्या, नाहीत तरी असू करतो. द्या. आणि त्यांना पण आता बरं वाटेल यार तू काय करतोय. तर ते हम्म. आजचं सेशन झालं चक्राविषयी. चक्राविषयी फक्त मी युट्यूब वगैरे किंवा अशा जनरली काही लोकांकडून सिनियर लोकांकडूनच ऐकलं होतं असं. हम्म, पण जे ऐकायला मिळतंय आणि सोबत ऍक्टिव्हिटी सोबत ते अनुभव एक्सपिरियन्स पण मिळतोय. एक नंबर आहे आणि आवडलं तुमचं मला सगळं. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू किरणजी. प्रॅक्टिस रेग्युलर सर्वांनी करत राहा. बघा आपण फक्त पहिल्या लेवलमध्ये आहोत इथं. तुम्हाला असं नाही म्हणणार मी की खूप जास्त रिझल्ट सापडतील, पण काही लोकांना ड्रास्टिकली रिझल्ट येऊ पण शकतात. ओके, सो मेक शुअर यू आर प्रॅक्टिसिंग ईच अँड एव्हरीथिंग व्हेरी व्हेरी, यु नो
इन डेडिकेटेड वे. डेडिकेटेडली जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर खरंच तुम्हाला रिझल्ट पटापट लवकर लवकर दिसतील सर्वांनाच. ठीक आहे. थँक्यू किरणजी, खूप छान एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला. थँक्यू सो मच. कारण आपला एक्सपिरियन्स शेअरिंगने काय होते की कोणीतरी दुसरा व्यक्ती पण मोटिवेट होऊ शकतो. आणि आपलं एक शेअरिंग कदाचित कधी कधी खूप लोकांचं जीवनात फरक आणू शकते. कारण बरेच लोक असे असतात आहे ना, वर्गामध्ये आपण शिकतो ना, आपण शाळा शिकतो, कॉलेजमध्ये शिकतो, तर सर काहीतरी प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर जवळजवळ अर्ध्या वर्गाला येत असते. हॅलो, आर यू लिस्निंग? त्याचं उत्तर अर्ध्या वर्गाला येत असते, पण 4-5 मुलंच हात वर करतात. याचा अर्थ हा नाही की बाकीच्यांना उत्तर येत असते त्यांना, पण मग त्या 4-5 मधून सर एकाला म्हणतात की हा किरण सर तुम्ही बोला. मग तेव्हा जे किरण सर जेव्हा बोलतात, बाकीचे लोक स्वतःला त्या किरण मध्ये बघत असतात. माहित आहे का तुम्हाला? सो म्हणून आमचे सर एक नेहमी म्हणायचे की यू डोंट नीड आन्सर टू आन्सर द क्वेश्चन. ऐका मी काय म्हणतो. यू डोंट नीड आन्सर टू आन्सर द क्वेश्चन, यू नीड करेज टू आन्सर द क्वेश्चन. यू नीड करेज. हिम्मत पाहिजे. काय शेअर करायचं, जे येते मनात ते बोला ना, हो, काही फरक पडत नाही. राईट, पण बोललं पाहिजे. ठीक आहे. तर या मेसेजवर आपण आज थांबू. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. रोज तुम्ही अटेंड करता त्याबद्दल खूप खूप आभार. आज 10-20 मिनिटं एक्स्ट्रा झाले आहे, पण उद्या आपण राईट टाइम क्लोज करण्याचा प्रयत्न करू, 5 to 10 minutes. आज विषय तसा होता म्हणून वेळ लागला. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. जे लोक इथे नाही आहेत त्यांनी रेकॉर्डिंग बघायची आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला इन्व्हॉल्व करायचं असेल या क्लासमध्ये, प्रत्येक सोमवारी ही बॅच चालू होते. तुम्ही त्यांना फ्री जे ग्रुप आहे त्याचा मेसेज पाठवू शकता. आमचा कस्टमर केअर नंबर आहे 7507253253. यावर 24 तास 24/7 365 days एनी टाइम तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद. उद्या भेटू याच ठिकाणी, याच वेळी, याच लिंकवर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू.